गट्टू मीट्स अन आर्मी ऑफिसर. एक दिवस शाळेमध्ये आर्मी कॅम्पच्या सिलेक्शनसाठी एक प्रोसेस झाली, ज्यात गट्टू अव्वल आला. जसं की आपल्या शाळेनं इंडियन आर्मी कॅम्पला व्हिजिट करण्यासाठी आणि कॅम्पमध्ये जाण्याची संधी देण्याबाबतीत विचार केला, ज्याकरता सिलेक्शन प्रोसेस पण झाली आणि आपल्या शाळेतील काही मुलं इंडियन आर्मी कॅम्पच्या व्हिजिटसाठी निवडली गेली. त्यांपैकी गट्टू, चिंकी आणि भूषण यांचं नाव सिलेक्ट झालेलं आहे. गट्टू आणि चिंकी ते ऐकून खूप एक्साइटेड झाले, कारण गट्टूला खूप अगोदरपासूनच मिलिटरी ऑफिसरला भेटण्याची इच्छा होती आणि आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन चिंकी, आपण सिलेक्ट झालो. येस गट्टू, आता आपण इंडियन आर्मी कॅम्पला भेटू शकतो. मागच्या वर्षी प्रयत्न केले पण नाही झालं. चल घरी लवकर जाऊ, तयारीही करायची आहे. गट्टू चिंकी घरी येऊन आई बाबांना इंडियन आर्मी कॅम्प बद्दल सांगू लागले. व्हेरी गुड गट्टू चिंकी, इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असते. त्यांना बघून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांना आर्मी कडून नक्की शिकायला मिळेल. माझी मुलं कॅम्पला जाणार आहे. आई गट्टू आणि चिंकीला प्रेमानं कुरवाळू लागली. थँक्यू सो मच आई. गट्टू चिंकी, तुमच्या सोबत अजून कोण आहे? बाबा, आमच्या सोबत भूषणचंही सिलेक्शन झालंय आणि शाळेतले शिक्षकही सोबत असणार आहे. ओ अच्छा अच्छा, तर झोपा लवकर आणि अलार्म पण लावून ठेवा. लवकर उठायचं असेल ना दोघांनाही? येस. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गजर होण्याच्या अगोदरच गट्टू चिंकी उठले. गट्टू चिंकीने आईला उठवलं. आईने गट्टू आणि चिंकीची सगळी तयारी केली. गट्टूने डोक्यावर खाकी टोपी घातली आणि स्पोर्ट शूज सोबत आर्मी ऑफिसरला भेटायला तयार झाला. चिंकीनेही आर्मी कलरचा फ्रॉक घातला. दोघेही बरेच एक्साइटेड आहेत. सकाळी सकाळी गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत इंडियन आर्मी कॅम्प मध्ये पोहोचले. गट्टू चिंकीने खूप मोठं ग्राउंड पाहिलं, जिथे आर्मी ऑफिसर्सचे टेंट लागले आहेत आणि एक मोठा आर्मी ट्रूप सावधान पोझिशन मध्ये उभा आहे. सर, आपण इंडियन आर्मी ऑफिसरशी बोलूही शकतो? हो हो गट्टू, का नाही, तू तुझे प्रश्नही विचारू शकतो. गट्टू खूप खुश झाला. गट्टू, मला तर भीती वाटतेय. बघ ना, आर्मी ऑफिसर किती स्ट्रॉंग दिसतायत. लांबूनच चिंकीनं मिलिटरी ऑफिसरच्या ट्रूपकडे बघत इशारा केला. गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही तिघही जसे सिलेक्शन प्रोसेस मध्ये पास झालात, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आहे. सध्या आपण आर्मी ऑफिसरच्या ट्रेनिंगचा काही हिस्सा बघू. गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ट्रूप पासून काही अंतरावर ठेवलेल्या खुर्चींवर बसले. आर्मी ऑफिसर आपल्या ट्रूप सोबत ट्रेनिंग करत होते. एक आर्मी ऑफिसर हातात छडी घेऊन इन्स्ट्रक्शन देत होते. काही वेळाने आर्मी ऑफिसरने ट्रूपची ट्रेनिंग थांबवली. टीचर गट्टू, चिंकी आणि भूषणला आपल्या सोबत आर्मी ऑफिसरला भेटण्याकरता घेऊन आले. हॅलो मेजर, ही आमच्या शाळेतली हुशार मुलं आहेत, ज्यांनी या कॅम्पसाठी सिलेक्शन प्रोसेस पार केली आहे आणि सगळे तुम्हाला भेटण्याकरता खूप उत्सुक आहेत. सर आर्मी ऑफिसर सोबत बोलू लागले. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो, तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? गट्टू, चिंकी आर्मी ऑफिसरच्या करड्या आवाजानं जवळपास घाबरले. हो सर, आम्ही ट्रेनिंग पाहिलं. यस सर, आम्हाला ट्रेनिंग थोडं कडक वाटलं. मुलांनो, असं घाबरायची गरज नाहीये. हे शत्रूसाठी खतरनाक आहेत, पण तुमच्यासारख्या मुलांसाठी अगदी हळवे. त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन बोला. बरोबर म्हणालात सर तुम्ही. काही वेळात सर तिथून निघून गेले. आता गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ऑफिसरला घेरून उभे राहिले. आर्मीचं ट्रेनिंग एवढं कडक का असतं? हो सर, आम्ही आता बघितलं तुम्ही कशा प्रकारे छडी घेऊन सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करत होता. बाळा, आम्ही देशाच्या सुरक्षेत कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सक्तीचं ट्रेनिंग घेऊन आम्ही आम्हाला एवढं तयार करतो की दुश्मनाचा अचानक हल्ला झाला तरी आम्ही डगमगणार नाही, तर अगदी ठाम उभे राहू. सर, तुमच्या हातात जी बंदूक आहे ती मी चालवू शकतो? अरे गट्टू, ही काही खेळण्यातली बंदूक नाहीये, खरी आहे. बरोबर म्हणालीस चिंकी, ह्याला रायफल म्हणतात. रायफलचे बरेच प्रकार असतात, ज्याला शिकण्यासाठी खूप ट्रेनिंग घेण्याची गरज असते. तेव्हा कुठे या रायफलवर हात साफ होतो. ओ अच्छा, म्हणजे ही रायफल खूप भारी आहे ना सर? हो, ही खूप जड आहे. तेवढ्यात टीचर तिथे आले. गट्टू, चिंकी आणि भूषण, चला आपण आर्मी ऑफिसर सोबत जेवणार आहोत. येस गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही पुढे वा. मी आमच्या ट्रूपला सूचना देऊन येतो. गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत जाऊ लागले.
पण गट्टू तिथेच थांबला आणि आर्मी ऑफिसरच्या मागे जाऊ लागला. गट्टू, तुला नाही जायचं? सर, मला तुमच्या सोबत थांबू द्या ना. मी एकदम शांत उभा राहील. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही. परेड, विश्राम, परेड, सावधान. आर्मी ऑफिसर्सच्या इन्स्ट्रक्शन सोबत आर्मी ऑफिसर्सने तशाच ऍक्शन केल्या. सोबतच गट्टूही आर्मी ऑफिसरला फॉलो करत असताना तशाच ऍक्शन तो करू लागला. आर्मी ऑफिसर अगदी स्ट्रेट उभे होते, पण तरी त्यांनी नजर झुकवून गट्टूकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. परेड, दाए मुड. सोबतच आर्मी ऑफिसरचं ड्रिल सुरू झालं. गट्टू शांतपणे उभा राहून पाहत होता. अगोदर इन्स्ट्रक्शन्स गट्टूने नीट समजून घेतल्या. नंतर त्याने पूर्ण ट्रूपला नीट ऑब्झर्व केलं. त्यानंतर पुढच्या इन्स्ट्रक्शन्स वरती गट्टू सुद्धा चांगलं ड्रिल करू लागला. आर्मी ऑफिसर गट्टूला बघून खुश झाले. लवकरच आर्मी ऑफिसरचं ड्रिलिंग संपलं. कडेट्स, हा आहे गट्टू. सगळ्यांना फॉलो करून गट्टूने सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यात. आर्मी ट्रूप गट्टूकडे बघून हसला. गट्टू बेटा, तू तर बऱ्यापैकी सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यास. मी तुझ्यावर खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर. मी तुमच्यासारख्या आर्मी ऑफिसरना फक्त टीव्हीवर बघितलंय आणि लाल किल्ल्याच्या राजपथावर. आज जेव्हा मी सगळ्यांना समोर बघतोय तर मला खूप छान वाटतंय सर. आर्मी ऑफिसरने गट्टूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, व्हेरी गुड गट्टू. देशाप्रती आर्मीच्या बाबतीत मुलांच्या मनात अशी भावना असणं हे खरंच आम्हाला खूप स्फूर्ती देतं. माझ्यासोबत बाकीचे माझे कॅडेट सुद्धा खूप खुश आहेत बेटा. खूप मोठा माणूस हो. भले तू आर्मी ऑफिसर बन अथवा नको बनूस, पण आपल्या देशासाठी सदैव कार्यरत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. गट्टूच्या चेहऱ्यावर खूप हसू उमललं. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो, त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार. तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत. तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते, मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं. कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय. माझं तर ऐकतच नाही. अगं माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी. एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू, चिंकी, बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा बघ बरं. अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेले असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागावते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी, तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं. खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे. हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना. हो हो, ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश रहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू. मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये.
परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे. थांबा, बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं, म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं. इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई, शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा, त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा. ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी, मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत. पण चिंकी, चूक तर माझी होती. मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळीजण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग, दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्ही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश राहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. न्यू इयर ईव्ह. न्यू इयरची संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबांची वाट बघत होते. आज त्यांनी त्यांच्या सगळ्या मित्रांना पार्टीसाठी घरी बोलावलं होतं. अरे मुलांनो, केव्हापासून तिथे उभे आहात? या बरं आत येऊन बसा. नाही आई, आम्ही तर इथेच उभे राहणार जोपर्यंत बाबा नाही येत. हो आई, आम्ही इथेच बाबांची वाट बघतोय. तेवढ्यात बाबा येतात. अरे मुलांनो, तुम्ही माझीच वाट बघत होतात का? हो बाबा. चला आतमध्ये, मी तुमच्यासाठी काय आणलंय बघा. गट्टू चिंकी बाबांसोबत आतमध्ये येतात आणि दोघेही सोफ्यावरती बसून बाबांनी आणलेलं सामान बघू लागतात. वाव बाबा, इतके चॉकलेट्स, हे तर खूप टेस्टी दिसतायत.
हो गट्टू, पण लक्षात ठेवा हे सगळे चॉकलेट्स एकाच वेळी खायचे नाहीयेत, नाहीतर तुझे दात खराब होतील. हो बाबा, नका काळजी करू. आणि हे पहा, घराचं डेकोरेशन करायला केवढं सामान आणलंय ते. आज आपण न्यू इयरच्या पार्टीला हे सगळं यूज करू. हो बाबा, हे सामान तर खूप सुंदर आहे. ह्यामुळे तर घर अजून छान दिसायला लागेल. हो चिंकी, आणि एवढंच नाही, हे बघा मी तुमच्या दोघांसाठी हे गिफ्ट सुद्धा आणलेत. बाबा गट्टू चिंकीच्या हातात एक एक गिफ्ट ठेवतात. गट्टू चिंकी पटकन आपापले गिफ्ट उघडून बघतात, तर त्या दोघांसाठी एक एक ड्रेस होता. बाबा, हा किती छान ड्रेस आहे. हो बाबा, मलाही तुमचं गिफ्ट खूप आवडलं. थँक्यू बाबा. अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमचे गिफ्ट्स आवडले. चला तर लवकर घराला डेकोरेट करू, पार्टीची वेळही होतीये ना. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा घराला सजवायला सुरू करतात. दुसरीकडे आई या सगळ्यांसाठी किचनमध्ये स्वादिष्ट जेवण बनवत होती. बाबा बाबा, हे लाईट्स आहेत ना, ते मी कुठे लावू? अरे गट्टू, थांब थांब, त्यांना तू एकटा नाही लावू शकायचास. मी तुझी मदत करतो. ओके बाबा, चला आपण सोबत लावू. बाबा, मी तोपर्यंत मेन गेटवर फुलांची रांगोळी काढू. हो हो, बनव. आणि हो, ते हॅपी न्यू इयरचं स्टिकरही लाव. ओके बाबा. थोड्या वेळात सगळ्या डेकोरेशनचं काम संपून जातं. वेल डन मुलांनो, किती छान काम केलंय तुम्ही दोघांनी. आणि चिंकी, तुझी रांगोळी तर खरंच खूप छान झालीये. व्हेरी गुड. थँक्यू बाबा. चला, आता तुमचे मित्र येत असतील. तुम्ही दोघं जा आणि लवकर तयार व्हा. मी आणि आई टेबलवर जेवण घेतो तोपर्यंत. ओ हा, लवकर चल चिंकी. गुड्डी, हरी, बंटी येतीलच इतक्यात. चल लवकर तयार होऊ. हो गट्टू, चल. गट्टू आणि चिंकी जसे रेडी होतात तसेच त्यांचे सगळे मित्रही येतात. तेव्हा गट्टू चिंकीच्या रूम मध्ये येऊन आई म्हणते, बाळांनो, तुम्ही खूप गोड दिसताय. चिंकी, जा जाऊन मित्रांचं स्वागत कर. आणि गट्टू, चल माझ्यासोबत हे स्नॅक्स घे. ओके आई. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि स्नॅक्स एन्जॉय करतात. मुलांनो, हे घ्या. आज मी न्यू इयर इव्हला स्पेशल स्नॅक्स बनवलेत आणि तुम्ही सगळ्यांनी ब्राउनीज नक्की खायच्या आहेत. काकू, ब्राउनीज तर खूप छान आहेत. मी तर सगळ्यात पहिल्यांदा तेच खाल्लं. अजून घे ना बाळा. हो काकू. तर सांगा मुलांनो, तुमचं हे वर्ष कसं गेलं? खूप छान. छान छान. तर मुलांनो, चला आता तुम्ही एक एक जण करून सांगा की गेल्या वर्षीची तुमची सगळ्यात चांगली मेमरी काय होती. बाबांचा प्रश्न ऐकून सगळी मुलं विचारात पडतात. काय झालं मुलांनो? चल बंटी, तूच अगोदर सांग. माझी सगळ्यात चांगली आठवण काका, मी यावर्षी माझ्या आईबाबांसोबत खूप मोठ्या एका बेकरीत गेलो होतो. तिथे अनलिमिटेड फूड होतं आणि बाबांनी शेवटी मला ब्लॅकबेरी पेस्ट्री खाऊ घातली होती. माझी सगळ्यात छान आठवण तर तीच आहे. वा बंटी बेटा, खरोखरच ही खूप छान आठवण आहे. आणि तुम्ही सांगा गट्टू चिंकी, तुमची बेस्ट मेमरी काय आहे? बाबा, जेव्हा आजी आजोबा आले होते आणि आपण सगळे पावसात कणीस खायला गेलो होतो, मला खरंच त्या दिवशी खूप मजा आली होती. आणि सगळ्यात जास्त मजा मला माझ्या वाढदिवसाला आली होती. त्या दिवशी मी खूप खुश होते बाबा. मुलांनो, तुमच्या आठवणी तर खूप छान छान आहेत. व्हेरी गुड. चला मुलांनो, आता आपण सगळे मिळून केक कापूया. ये! काकू, हा केक तर खूप टेस्टी दिसतोय. हा तुम्हीच बनवला आहेत की काय? हो हो हरी, थँक्यू बाळा. अच्छा मुलांनो, पटकन सांगा, तुमच्यापैकी केक कोण कापणार? काका, मला वाटतं की काकूंनी एवढा छान केक बनवलाय तर त्यांनीच तो कापायला हवा. हो हो, हेच बरोबर आहे. आई, तूच केक काप. हो काकू, हो काकू. अरे नाही मुलांनो, हा मी तुमच्यासाठी बनवलाय, तुम्हीच कापा ना. नाही नाही, मुलं बरोबरच बोलतायत. हा केक तूच काप. बरं बरं, ठीक आहे मग. मग आई न्यू इयरचा केक कापते आणि सगळी मुलं एकत्र टाळ्या वाजवतात. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मुलांनो. मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते की हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना छान जाऊ आणि मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा तुम्ही अनेक आठवणी जमवाव्या. सगळी मुलं केक खातात आणि सगळेजण एकत्रित बसून डिनर घेतात. काकू, तुम्ही खूप टेस्टी डिनर बनवलंय.
थँक्यू काकू. थँक्यू आई. हो हो, वेलकम बाळांनो. नीट खा आणि अजून काही हवं असेल तर मला सांगा. ओके ओके, आई. काकू. सगळेजण जेवण संपवून स्वीट डिश खात असतात. वाव, किती छान संध्याकाळ होती ना. खूप मस्त पार्टी होती ही. अरे चिंकी बाळा, अजून पार्टी संपली नाहीये. अजून तर मेन सरप्राईज बाकी आहे. बाबांचं बोलणं ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात. सरप्राईज? कसलं सरप्राईज बाबा? चला सगळेजण बाल्कनीत चला. सगळी मुलं बाल्कनीत जातात आणि तिथे ते पाहतात की तिथे खूप सारे पेपर लँटर्न्स ठेवले होते. वाव. आता आपण हे दिवे उडवणार. हो गट्टू, आपण हे सगळे मिळून उडवूया. या. सगळी मुलं बाबांच्या मदतीने ते दिवे उडवतात. समोर खूप सारे लालटेन उडत होते आणि ते दृश्य खूप छान दिसत होतं. खरंच हे दृश्य किती छान आहे. हॅपी न्यू इयर. तर अशा प्रकारे गट्टू आणि त्यांचे मित्र नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करतात. आई झाली सांता. गट्टू चिंकीला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि ते दोघेही ख्रिसमससाठी खूप एक्साइटेड होते आणि ते दोघेही शाळेतून परत येत होते. चिंकी, लक्षात आहे ना मागच्या वर्षी बाबांनी सांता क्लॉज बनवून किती गिफ्ट्स दिले होते? आपण किती खेळ खेळलो होतो आणि बाबांनी किती सरप्राइजेस आणले होते. हो गट्टू, लक्षात आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. ह्या वर्षीही क्रिसमस मध्ये खूप मजा येणार आहे. गट्टू चिंकी दोघेही घरी पोहोचतात आणि घरी पोहोचताच ते पाहतात की बाबा आपली बॅग रेडी करत होते आणि कुठेतरी जाण्याची तयारी करत होते. अरे बाबा, तुम्ही कुठे जाताय? गट्टू, अरे माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त मला 3 दिवस बाहेर गावी जावं लागणार आहे. मी त्यासाठीच माझी बॅग पॅक करतोय. काय? पण बाबा, उद्या तर क्रिसमस आहे. म्हणजे ह्यावेळी तुम्ही सांता बनून आमच्याशी मस्ती नाही करणार? ओहो, हो बेटा, या वेळेला मी सांता नाही बनू शकणार. माफ कर मला. पण जेव्हा मी परत येईन तेव्हा तुमच्याकरता चॉकलेट्स आणीन. चॉकलेट बद्दल ऐकून सुद्धा गट्टू चिंकी काही खुश होत नाहीत आणि निराश होऊन आपापल्या खोलीत जातात. पण बाबांनाही कामासाठी बाहेर जावंच लागणार होतं. संध्याकाळी गट्टू चिंकीला खुश करण्यासाठी आई त्यांचा फेवरेट नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत जाते, जिथे गट्टू चिंकी उदास बसले होते. मुलांनो, इतके उदास नका हो. घ्या, बघा मी तुमच्या आवडीचा नाश्ता बनवलाय. ह्यावेळेस सांता नाही येणार तर काय झालं? पुढच्या वेळेस आपण सगळे मिळून छान सेलिब्रेट करू. आई, आम्ही क्रिसमसची कधीपासून वाट बघतोय. सुट्ट्या संपल्यानंतर सगळी मुलं येऊन सांगतील की त्यांना सांताने काय काय गिफ्ट्स दिले. हो आई, मी आणि बंटीने तर ठरवलं सुद्धा होतं की आम्ही दोघं सांताकडून तो नवीन रोबोट घेऊ जो रिमोटने चालतो. हो, आणि मी माझ्यासाठी नवीन वॉटर कलर्स मागणार होते. सगळं वाया गेलं आता तर. मुलांनो, असं नाही बोलायचं. घ्या, आधी नाश्ता करा. काळजी करू नका. बाबा जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं देतील. ठीक आहे? पण गट्टू चिंकी कुठल्याच बाबतीत खुश व्हायला तयार नव्हते. रात्री दोघेही उदास होऊन झोपी जातात. तिकडे आई विचार करते, असं करून नाही चालणार. मलाच काहीतरी करावं लागेल. रात्रीचे 12 वाजताच गट्टू चिंकीला एक आवाज ऐकू येतो, ज्यामुळे ते रूम मधले लाईट्स ऑन करतात आणि पाहतात तर काय की पूर्ण रूम बलून्स आणि लाईट्सने सजली होती आणि एक क्रिसमस ट्री सुद्धा तिथे ठेवला होता. ओ वाव, काय सरप्राईज आहे. पण हे सगळं झालं कसं? माहित नाही चिंकी, मीही झोपलोच होतो ना. तेवढ्यात रूम मध्ये आई सांता क्लॉज बनवून येते. तिने व्हाईट कलरची दाढी, लाल रंगाची टोपी आणि ड्रेस घातलेला होता. तिच्याकडे खूप मोठी पोतडी होती. त्यामध्ये खूप सारे गिफ्ट्स होते. सांता क्लॉज. मेरी क्रिसमस मुलांनो. सांताचा आवाज ऐकताच मुलं समजून जातात की हे दुसरं कोणी नाही तर आपली आईच आहे. पण ते काहीच बोलत नाहीत. सांता क्लॉज, तू आमच्यासाठी काय काय आणलंयस? हो सांता, तू आमच्यासाठी चॉकलेट्स आणलेस ना? हो हो हो, एक नाही तर खूप गोष्टी आहेत मुलांनो. आणि फक्त चॉकलेट्स नाही, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा आणलंय. हो हो हो. पण जर तुम्हाला ते सरप्राईज गिफ्ट हवं असेल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. जो आधी उत्तर देईल तो जिंकेल. प्रश्न? वाव, यात तर खूप मजा येईल. काय प्रश्न आहेत सांता? तर सांगा,
रंगीबिरंगी इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? गट्टू चिंकी दोघेही उत्तर देणार असतात, पण चिंकी पहिल्यांदाच उत्तर देते. मी सांगणार 7. एकदम बरोबर. हे घे चिंकी तुझं सरप्राईज गिफ्ट. उघडून बघ चिंकी, काय आहे याच्यात? वाव, मी लगेच उघडते. चिंकी गिफ्ट उघडते आणि त्यात तिला वॉटर कलर्स मिळतात. वाव, हेच कलर मला हवे होते. येप्पी. आता माझी पाळी सांता. मला विचार ना प्रश्न प्लीज. हो हो गट्टू, लगेच विचारतो. हो हो हो, तर तुझा प्रश्न हा आहे, सांग गट्टू, ताजमहल कोणी बनवला होता? ओ यस यस, शहाजहानने. मला माहितीये. ये दे सांता माझं गिफ्ट. हो हो हो, एकदम बरोबर उत्तर गट्टू. हे घे तुझं गिफ्ट. वाव, काय याच्यात? गट्टू पटकन आपलं गिफ्ट उघडून पाहतो. वाव, हा तर रिमोट कंट्रोल रोबोट आहे. किती मस्त आहे हा. मी शाळेत जाऊन बंटीला दाखवणार आहे हा. ये. गट्टू आपला रोबोट चालवून पाहू लागतो. मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी अजूनही काही आहे. ते काय सांता? हे. सांता आपल्या पोतडीतून क्रिसमस केक बाहेर काढतो. वाव, किती मस्त केक आहे. खूप टेस्टी दिसतोय. हो, चला कापूया तो. गट्टू चिंकी सांताच्या सोबत केक कट करतात आणि तो खातात. वाव, किती यम्मी केक आहे. माहितीये सांता, आमची आई सुद्धा असाच केक बनवते, एकदम सेम. हो गट्टू, हा सांता आपली आई तर नाही, जी आपल्यासाठी इतके गिफ्ट्स आणि चॉकलेट्स आणि हा केकही घेऊन आली. असं वाटतंय मुलांनो की तुम्ही मला ओळखलं. मी तरी काय करणार, तुम्ही इतके दुःखी होते. मग मी ठरवलं की मीच तुमच्या दोघांसाठी सांता बनेल आणि तुम्हाला हे सरप्राइजेस देईन. मग मी तुम्ही झोपल्यानंतर हे डेकोरेशन केलं आणि हे सामान मी घेऊन सुद्धा आले आणि हा टेस्टी केक सुद्धा बनवला. आम्ही तर तुला ओळखलं होतं आई. लाडकी आई, यू आर द बेस्ट. हो आई, खरंच तू आणि बाबा खरंच खूप चांगले आहात. थँक्यू आई. आम्हाला हे सरप्राईज खूप आवडले. आय लव्ह यू आई. एवढं बोलून गट्टू चिंकी आईला मिठी मारतात. मेरी क्रिसमस. यानंतर सगळे झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी बाबा सुद्धा आपलं काम संपवून घरी परत येतात आणि सगळे मिळून क्रिसमस सेलिब्रेट करतात. स्कूल प्रोजेक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मुलांनो. एवढ्यातच मुलांच्या परीक्षा संपलेल्या होत्या आणि आजपासून सर एक नवा टॉपिक सुरू करत होते, ज्याचं नाव होतं इमर्जन्सी व्हेइकल्स. चला मुलांनो, आपापली पुस्तकं उघडा. आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, इमर्जन्सी व्हेइकल्स. अजून कुणाकुणाला माहितीये कोणकोणते इमर्जन्सी व्हेइकल्स असतात? अशा प्रकारे सगळ्या मुलांनी मिळून सगळी उत्तरं दिली. आज सकाळीच मला नोटीस मिळाली आहे की पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेत सायन्स कॉम्पिटिशन आहे. नाव टुडे आय विल मेक ग्रुप ऑफ 4 मेंबर्स फॉर दिस प्रोजेक्ट and I will give each team a title and you all have to make project and submit the model in the next week, okay? पण आमचा प्रोजेक्ट कशाविषयी असेल? प्रत्येक ग्रुपला वेगवेगळा विषय दिला जाईल आणि हे सगळे टॉपिक्स तुमच्या सायन्स बुक प्रमाणेच दिले आहेत. गट्टू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे इमर्जन्सी व्हेइकल्स. राजू, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे मॅग्नेट अँड इट्स टाइप्स. गुड्डी, तुझ्या ग्रुपचा टॉपिक आहे रोटेशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचे मॉडेल बनवायचे आहेत. चला, आता मी तुमच्या 4 मेंबरचे ग्रुप बनवतो. मग तुम्ही घरी जाऊन प्रोजेक्ट मॉडेल बनवा. गट्टू, चिंकी, बंटी आणि हरी, तुमची घरं जवळजवळच आहेत, त्यामुळे तुमच्या चौघांचा एक ग्रुप. ठीक आहे? तुमचा ग्रुप नंबर 1. ये, खूप मजा येईल. तुम्ही दोघं आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी या, मग आपण प्रोजेक्ट बनवू. अरे पण आपण प्रोजेक्ट बनवायचा कसा? सगळेजण शांत राहा, मस्ती करू नका, मला माझं काम करू द्या. अशा प्रकारे सरांनी सगळ्यांना 4 मेंबरच्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. शाळा सुटताच गट्टू चिंकी आपापल्या घरी आले आणि आज जी जी मस्ती केली ती आई बाबांना सांगू लागली. माहिती आई बाबा, आज शाळेत काय झालं? आम्ही ग्राउंड मध्ये खेळत होतो आणि खेळता खेळता राजू धडामकन पडला. गट्टू, असं दुसऱ्यांना हसू नाहीये.
ते सगळं सोडा ना. आई बाबा, आम्हाला शाळेमध्ये एक प्रोजेक्ट मिळालाय, तोही नवा. You know, we have to make a project on types of vehicles and submit the model in next week. Yes, I am excited to make the new project. But who will help us to make it? अरे तुमच्या ट्युशन टीचरला विचारा ना. अरे ते नक्कीच काही ना काही सोल्युशन देतील. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. चल चिंकी, लवकर ट्युशनची तयारी करू. आपण ट्युशन टीचर कडे जाऊन ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधू. दोघांनी फटाफट आवरलं आणि ते ट्युशनला जाऊन पोहोचले. सांगा मुलांनो, आज तुम्हाला शाळेत काय होमवर्क दिलाय? बाई, आज आम्हाला शाळेमध्ये खूप अवघड प्रोजेक्ट दिलाय आणि तो आम्हाला नेक्स्ट वीक पर्यंत सबमिट करायचा आहे. मी, हरी आणि बंटी, आमच्या चौघांचा एक ग्रुप आहे. हो, आणि आम्हाला समजत नाहीये की ते मॉडेल आम्ही कसं बनवू. प्रोजेक्ट कशाविषयी आहे आणि कोणतं मॉडेल बनवायचंय? इमर्जन्सी व्हेकल्स. ह्यात तर काहीच अवघड काम नाहीये. पुढच्या आठवड्यापर्यंत मुलांनी सुंदर अँब्युलन्सचं मॉडेल बनवलं आणि बाबांच्या मदतीनं अँब्युलन्सवर इमर्जन्सी हॉर्न सुद्धा लावला. याहू, फायनली आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. किती भारी दिसत आहे. आता मी असाच अँब्युलन्सचा ड्रायव्हर होईन आणि सगळ्या लोकांचा जीव वाचवेन. बुद्धू, अँब्युलन्स ड्रायव्हर नाही तर डॉक्टर पेशंटचा जीव वाचवतात. नाही चिंकी, असं नाही बोलायचं बेटा. डॉक्टर तर पेशंटचा जीव वाचवतातच, पण अँब्युलन्स ड्रायव्हर सुद्धा पेशंटचा जीव वाचवायला तेवढीच मदत करतात. अरे अँब्युलन्सचे ड्रायव्हर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन येतात आणि त्यामुळे डॉक्टर पेशंटचा जीव वाचवू शकतात. सॉरी बाबा, ह्यापुढे मी असं कधीच बोलणार नाही. ह्यामुळेच तर ह्या सगळ्या व्हेकल्सना इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतात आणि यांचे ड्रायव्हर वेळ आली असताना प्रत्येक जागेवर पोहोचतात आणि लोकांचा जीव वाचवतात. चला, शाळेची वेळ झालीये. आज कॉम्पिटिशन आहे ना, लवकर जा. सगळी मुलं आपापला प्रोजेक्ट घेऊन कॉम्पिटिशन मध्ये पोहोचली. गट्टू आणि चिंकीचा प्रोजेक्ट खूप छान बनला होता. बंटी आणि हरीने सुद्धा त्यांना खूप मदत केली होती. आता वेळ होती प्रेझेंटेशनची. अगोदर आला राजूचा ग्रुप. मॉडेल दाखवून त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू केलं. वी हॅव दिस मॅग्नेट अँड इन दिस मॅग्नेट वी हॅव द साऊथ पोल अँड द नॉर्थ पोल which give you the attractive force to equal and opposite poles. मॅग्नेटचा उपयोग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आणि मशीनमध्ये केला जातो. थँक यू. व्हेरी गुड मुलांनो. आता पुढची पाळी आहे गट्टू आणि त्याच्या ग्रुपची. गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी आपले मॉडेल्स दाखवून त्याविषयी बोलू लागले. हॅलो एव्हरीबडी. All we are presenting you the project of emergency vehicles. We have different emergency vehicles like ambulance. जर कोणी emergency patient असेल तर त्याच्यासाठी आपण ambulance यूज करतो. We have fire brigade. जेव्हा कुठे आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी फायर ब्रिगेड इमर्जन्सी व्हेकल म्हणून येतं आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवतं. This is a police van. जर कुठल्या घरात चोरी झाली तर आपण 100 डायल करून तर पोलीस व्हॅन लवकर येते आणि चोरांना पकडून घेऊन जाते. थँक्यू. शाबास. व्हेरी गुड मुलांनो. सगळ्या मुलांचं प्रेझेंटेशन झालं आणि शेवटी रिझल्टची वेळ आली. आणि आजचे विजेते आहेत गट्टू, चिंकी, हरी आणि बंटीचा ग्रुप. ये, आम्ही जिंकलो. चौघही पळत पळत स्टेज कडे गेली आणि त्यांनी पाहुण्यांकडून अवॉर्ड घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो. याहू, हुर्रे. व्हिजिटिंग पोस्ट ऑफिस. गट्टू आणि चिंकी ऑटोमधून आईबाबांसोबत मार्केटला जाणार होते, पण ट्रॅफिकमुळे त्यांची रिक्षा ठीक पोस्ट ऑफिसच्या समोर येऊन थांबली. गट्टू आणि चिंकीने मोठं ऑफिस पाहिलं. बाबा, हे कोणतं ऑफिस आहे? गट्टू, वाच तर एकदा. हे पोस्ट ऑफिस आहे. बरोबर आहे चिंकी, हे पोस्ट ऑफिस आहे. पण बाबा, पोस्ट ऑफिस मध्ये काय चालतं? तेवढ्यात रिक्षा निघाली. गट्टू, चिंकी, पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला दोघांना कामे. घरी चला, मग सांगते. गट्टू, चिंकी आई बाबांसोबत घरी पोहोचले.
गट्टू चिंकी फ्रेश होऊन टीव्ही समोर जाऊन बसले आणि आई किचनच्या कामात बिझी झाली. कार्टून पाहण्याच्या नादात मुलं पोस्ट ऑफिसची गोष्ट विसरले. तेवढ्यात हॉलमधला आईचा फोन वाजला. आई, मावशीचा फोन आहे. चिंकी बाळा, फोन उचल. बघ मावशी काय म्हणतेय. चिंकी बाळा, आईला विचार मी पाठवलेलं पार्सल मिळालंय की नाही. पार्सल? कसलं पार्सल मावशी? असं तर काहीच नाही आलं. ठीक आहे, तर आईला सांग की पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी कर. चिंकीने फोन ठेवला. काय झालं चिंकी? काय म्हणाली मावशी? मावशीने पोस्ट ऑफिस मध्ये जायला सांगितलं. चल आईशी बोलूया. चिंकी बाळा, मावशीने नक्कीच पार्सल विषयी विचारलं असेल. मी सांगितलं होतं ना तुला की पोस्ट ऑफिस मध्ये तुमच्यासाठी काम आहे. तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय आणि तिथे आपल्या पार्सल विषयी विचारायचंय की ते तिथे पोहोचलं आहे की नाही. आता तुम्ही जा, ठीक आहे? पोस्ट ऑफिस बद्दल ऐकून गट्टू चिंकी बरेच एक्साइटेड झाले. त्यांना नवीन गोष्टी शिकायला खूप मजा येते. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी शहरातल्या मोठ्या ऑफिस मध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले. चिंकी, ऑफिस तर किती मोठं आहे. आपल्याला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकीने सगळे काउंटर्स नीट पाहिले आणि त्यांना तिथे इन्क्वायरी काउंटर दिसला. त्यासोबतच पोस्ट ऑफिस मध्ये बाकी काउंटरही त्यांना दिसले, जसं स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, पोस्टल स्टॅम्प्स इत्यादी. गट्टू चिंकी इन्क्वायरी काउंटरच्या समोर येऊन थांबले. मॅडम, आम्हाला पार्सल विषयी विचारायचंय. आमच्या मावशीने आमच्यासाठी पाठवलंय, पण अजून आम्हाला मिळालंच नाही. काउंटरला बसलेल्या मॅडमने गट्टू चिंकीला एक स्माइल दिली आणि म्हणाल्या, तुमची नावं काय मुलांनो? मी गट्टू, ही चिंकी. छान नावे. गट्टू, मी तुला समजावते. तुझ्या मावशीला विचार की तिने स्पीड पोस्ट केलंय की नॉर्मल पोस्ट. तुला सगळीकडे काउंटर दिसतायत ना, तर तुला स्पीड पोस्ट वर जाऊन विचारायचंय आणि तुझ्या मावशीचं शहर आणि तिचं नाव त्यांना सांगायचं. मग समजेल की तुझं पोस्ट इथे पोहोचलं आहे की नाही. ओ, अच्छा अच्छा, समजलं. गट्टू आणि चिंकी धावतच स्पीड पोस्टच्या काउंटरला पोहोचले. सर, आमच्या मावशीचं पार्सल आलं आहे. काउंटरवर बसलेले सर हसले. त्यांनी मावशीचं शहर आणि नाव विचारलं. गट्टू आणि चिंकीने मावशीचं शहर आणि नाव सांगितलं. नाही बाळा, या नावाचं कुठलंही पार्सल आलेलं नाहीये. गट्टू आणि चिंकी निराश होऊन घरी पोहोचले. काय झालं गट्टू चिंकी? पोस्ट ऑफिस मध्ये पार्सल आलंय की नाही? नाही आई, अजून तरी नाही आलं. आम्ही तिथे विचारलं, पण अजूनही नाही आलं. आई मावशी सोबत कॉलवर बोलली आणि त्यानंतर गट्टू आणि चिंकीला म्हणू लागली, ऐका, मावशीशी बोलणं झालंय. तिने तर केव्हाच पार्सल पाठवलंय. आता तर यायला हवं होतं. खरं तर नेहमी घरापर्यंत येतं. ह्यावेळेस का नाही आलं नीट विचारून या, ठीक आहे? आईने मावशीने पार्सलच्या पाठवलेल्या डिटेलनुसार कस्टमर आयडी लिहून दिला. आई, तूच जा ना. ते नीट आम्हाला सांगत नाहीये. आम्ही लहान आहे ना. अरे चिंकी, असं काही नाही ग. तुम्ही नीट चौकशी केली तर कळेल. भारताचं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट आहे पोस्ट ऑफिस, जे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतं. इंडियन पोस्ट ऑनलाईन सेवाही देतं. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून पोस्ट रिसीव्ह नाही झालं. परत जा. अच्छा, ठीक आहे आई. तू काळजी करू नकोस आई. यावेळेस तर आम्ही नक्की तपासलं. आणि पोस्ट ऑफिस मधून मला स्टॅम्पही आणा. ओके आई. गट्टू आणि चिंकी परत एकदा पोस्ट ऑफिस मध्ये आले. अरे गट्टू चिंकी, तुम्ही परत? तुमच्या मावशीशी बोलणं झालं? हो मॅडम, मावशीने तर केव्हाच पार्सल पाठवलंय. अजूनही नाही मिळालं. आईने सांगितलं की तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता. तुम्ही आमची मदत कराल? हो हो, का नाही. एक काम करा, तुम्ही आत या. चिंकीने पोस्ट ऑफिसच्या मॅडमला आईने लिहून दिलेला कस्टमर आयडी दिला. मॅडम, हा पोस्टाचा आयडी आहे. पोस्ट ऑफिसच्या मॅडमनी आपल्या कॉम्प्युटरवरती पोस्ट ऑफिसची वेबसाईट उघडली आणि त्यात काही डिटेल्स भरले आणि चिंकीने दिलेला आयडी एंटर केला. हे बघा, हे पार्सल अजून ट्रान्झिशन मध्ये उद्यापर्यंत येऊन जाईल. गट्टू आणि चिंकीने कॉम्प्युटरमध्ये डोकावून पाहिलं आणि मॅडमने गट्टू चिंकीला पार्सल संबंधी डिटेल्स सांगितले. काळजी नका करू गट्टू चिंकी, उद्या तुम्हाला पार्सल मिळेल. मॅडम, इतकं सोपं होतं डिटेल्स काढणं. तुम्ही तर किती लवकर सांगितलं. यस चिंकी, पोस्ट ऑफिसच्या सेवा खूप वेगवान झाल्या आहे. हे मनी ऑर्डरचं काउंटर आहे. इथे काय होतं? गट्टू, मनी ऑर्डर एक अशी सिस्टीम आहे जिथे तू हे पैसे जमा करशील
आणि ज्याच्या नावावर तू मनी ऑर्डर केली आहे त्या नावावर आणि त्या शहरामध्ये तो माणूस पैसे काढू शकतो. बस तुला इथे एक फॉर्म भरायचा असतो आणि दुसऱ्या शहरामध्ये तुझे पैसे पोहोचतील. ओहो, असं आहे तर. गट्टू चिंकी घरी आले आणि आईला पार्सल बद्दल सगळं सांगितलं. आई, पार्सल उद्या मिळेल. मावशीने नक्कीच माझ्यासाठी लाडू पाठवले असतील. पण लाडूचा डब्बा तर खूप जड असतो. तो पोस्ट ऑफिस मध्ये कसा येईल? पोस्टाने आपण काहीही पाठवू शकतो चिंकी. पार्सलच्या वजनावर त्याचे काही चार्जेस असतात, पण प्रत्येक प्रकारची वस्तू पाठवू शकतो. हे घे आई, तुझे स्टॅम्प. हे स्टॅम्प कशासाठी उपयोगाचे असतात? हे स्टॅम्प जसे आपण पार्सल पाठवतो, हे पोस्ट ऑफिसच्या चार्टचा एक प्रकार आहे, ज्यामुळे कमी किमतीत पोस्ट पाठवतो. अच्छा आई, तिथे मॅडमनीही आम्हाला समजावलं की पोस्टाच्या सेवा खूप वेगवान असतात. त्यांनी लगेच आम्हाला मावशीच्या पार्सल विषयी सांगितलं. हो आई, कॉम्प्युटरवर दिलेला आयडी टाकून त्यांनी लगेच सगळं सांगितलं. ऐकून खूप आनंद झाला मुलांनो की तुम्हाला खूप काही गोष्टी कळाल्या. ह्यापुढे पोस्ट ऑफिस मध्ये मी तुम्हालाच पाठवेन. गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ. आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत. गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते. गट्टूने चिंकीला धक्का मारला. ओहो गट्टू, मला लागलं. थांब थोडस, मला पण तयार व्हायचंय. काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस? मला थोडंही बघू देत नाहीस. माझे केस तर नीट आहे ना? गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली. गट्टू चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटोमध्ये जास्त छान दिसेल ना? आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना. तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात. गट्टू चिंकी, आई तयार झाली की नाही? चला आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय. आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू. हो बाबा, आम्ही तयार आहोत. मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्साइटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले. हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओमध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले. बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते. गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत. मलाही असाच फोटो काढायचा आहे. मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन. गट्टू चिंकी, शांत राहा रे. हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचा आहे. ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो. गट्टू, चिंकी, आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते. गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोच कशी वाटतेय? मी असाच फोटो काढेन. चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं. गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचाय. पासपोर्ट साईज फोटोमध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोच काही कामाची नाही. चल ये इथे बस. गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला. गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्साइटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले. चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकावण्याचा प्रयत्न केला. ओहो, किती वेळ लागतोय. घामाने माझा चेहरा खराब होईल. माझा फोटो चांगला नाही येणार. चिंकी बाळा, शांत राहा. ते आपल्याला बोलवतील. इथे येऊन बस. फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं. ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटोज काढूयात. त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले. मी जाणार सगळ्यात आधी. चिंकी, मला जायचंय सगळ्यात आधी. आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला. चिंकी, आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा. यस. शेवटी गट्टूला संधी मिळालीच. गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला, पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय. नाही, पासपोर्ट साईज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो. गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे. ठीक आहे, तर सरळ उभा राहा. गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं,
पण तो अगदी स्टाईलमध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेटमध्ये घालून हसत उभा राहिला. ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला. गट्टू बेटा, सरळ उभा राहा. पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे. अगदी सरळ उभा राहा. फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत. फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला, पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही. मला परत एकदा काढावा लागेल. परत आपले डोळे बंद करू नको. यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले. फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला. फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला. गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली. चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली. ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माइल कर बेटा. आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माइल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला. चिंकीनंतर आईबाबांचाही पासपोर्ट साईज फोटो काढण्यात आला. तुम्ही तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू. बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले. मला माझा फोटो नाही आवडला, अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये, पासपोर्ट साईज फोटो झालाय. आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा, प्लीज मला फोटो काढायचाय माझ्या स्टाईल मध्ये. प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ. आणि चिंकी, तूही फोटो काढ. ये. गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टायलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेटमध्ये घातले. एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये. मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला. आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. बहीण भावाचं खरं प्रेम. आज भाऊबीजेचा दिवस होता आणि गट्टू लवकर उठला होता, तर चिंकी अजूनही झोपली होती. गट्टू हॉलमध्ये बसून आपल्या आवडीचं कार्टून पाहत होता आणि हसत होता. तेवढ्यात आई तिथे येते. अरे गट्टू, आज तू लवकर उठलास आणि ही चिंकी अजून झोपलीये. आज काय चाललंय हे? माहित नाही आई, कदाचित तिला झोपावंसं वाटत असेल. आणि माझ्या आवडत्या प्रोग्रामचा स्पेशल एपिसोड येतोय, तो बघणं गरजेचं आहे ना. स्पेशल एपिसोड? बरं आत्ता आठवलं, काल चिंकी ही लवकर उठायचं म्हणत होती ना. तेवढ्यात अचानक चिंकी रागावून बाहेर येते आणि गट्टूवर ओरडू लागते. आई, गट्टूने जाणून बुजून काल माझा अलार्म बंद केला आणि मी लवकर नाही उठले. अगं अगं, तू अशी चिडलीस का चिंकी? जरा नीट सगळं सांग बरं, काय झालंय? आज माझ्या फेवरेट कार्टूनचा एपिसोड टीव्हीवर येणार होता आणि गट्टूच्याही फेवरेट प्रोग्रामचा स्पेशल एपिसोड त्याच वेळेस होता. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही आळीपाळीने थोडं थोडं बघू, चॅनल चेंज करून. पण गट्टूने माझा सकाळचा अलार्म बंद केला आणि चीटिंग केली आणि एकट्यानेच त्याचं कार्टून बघतोय. अरे, ह्यात काय चीटिंग केली? तुझा अलार्म वाजला नाही, ह्यात माझी काय चूक? एक मिनिट गट्टू, तू खरंच असं केलंस? तेवढ्या चिंकी आईला रागवून म्हणते, आई, त्याला विचारायची काहीच गरज नाहीये. मी नाही बोलणार गट्टूशी. हो हो,
मलाही तुझ्याशी बोलण्याची काहीच गरज नाहीये. यावरच दोघही गाल फुगवतात आणि आई मात्र दोघांना असं पाहून वैतागून जाते. अरे पण आजच्या दिवशी तरी नका भांडू रे, आज भाऊबीज आहे. आई, चूक गट्टूची आहे. त्याला सांग मला सॉरी म्हणायला, तरच मी औक्षण करेन. मी कशाला तुझ्याकडनं औक्षण करून घेऊ? मी तर असाच मस्त आहे. गट्टू, मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. हो जा जा, मला कुठे बोलायचंय तुझ्याशी. दोघही आपापल्या खोलीत निघून जातात आणि एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. आई बाबा दोघांना समजावायचा खूप प्रयत्न करतात, पण दोघांपैकी कोणीही ऐकत नाही. दुपारी जेवताना सगळे डायनिंग टेबलवरती बसले होते. गट्टू चिंकी, तुम्ही अजूनही एकमेकांवर रागावले आहात, पण कुणीच काहीच बोलत नाही. अरे तुमचं अजून हे किती वेळ चालणार आहे? चिंकी, तू संध्याकाळीही त्याचं औक्षण नाही करणार? औक्षण? पण आई, औक्षण तर भावाचं करतात ना. माझा कोणी भाव नाही. मी फक्त बंटी आणि हरीचं औक्षण करेन. ते दरवर्षी माझ्याकडनं औक्षण करून घेतात. आई, तू कोणाला तरी सांग की मलाही अनोळखी माणसांकडून औक्षण नाही करून घ्यायचं. ओह, मला असं वाटतंय की या दोघांचं भांडण इतक्या सहज नाही मिटणार. आई बाबा हार मानतात आणि गट्टू चिंकीला काही म्हणत नाहीत. संध्याकाळी हरी आणि बंटी चिंकीकडून ओवाळण्या करता येतात. चिंकी, मी आणि बंटी दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेला तुझ्याकडून औक्षण करण्यासाठी आलो आहोत. अरे या हरी बंटी, तुम्ही दोघे किती चांगले आहात. भाऊबीजेला कधीच मला विसरत नाही. हो चिंकी, पण हा गट्टू कुठं आहे? मला नाही माहित. असेल कुठेतरी, परत काहीतरी चिटिंग करत असेल. हे असं काय म्हणते चिंकी? गट्टू तुझा भाऊ आहे, तू असं कसं बोलू शकतेस? तुझं काही भांडण झालंय का? मला नाही बोलायचं याविषयी. आणि हो, मी फक्त तुमच्या दोघांचं औक्षण करणार आहे. तेवढ्यात आई पाठीमागून औक्षणाचं ताट घेऊन येते. चिंकी, असं नाही बोलू बाळा. गट्टू सुद्धा तुझा भाऊ आहे ना. हे घे औक्षणाचं ताट. ह्यातून बंटी आणि हरीचं औक्षण कर. ओके आई. चिंकी आळीपाळीने बंटी आणि हरीला औक्षण करते. तिकडे गट्टू दुसरीकडे दुखी होऊन घराच्या बाल्कनीमध्ये जाऊन बसला होता. जेव्हा हरी आणि बंटी तिच्याकडून औक्षण करून तिला गिफ्ट देऊन निघून जातात, तेवढ्यात चिंकी आईजवळ जाऊन किचनमध्ये जाऊन हळूच विचारते, आई, गट्टू कुठे आहे? चिंकी, गट्टू केव्हाचा बाल्कनीमध्ये उदास बसलाय. सगळ्या भावांनी आपल्या बहिणींकडून औक्षण केलं असेल. तुमच्या दोघांच्या छोट्याशा भांडणामुळे बघा किती उशीर झाला. रात्रही व्हायला आलीये. चिंकीला हे ऐकून वाईट वाटतं आणि ती गट्टूला माफ करून टाकते. ती बाल्कनीमध्ये जाऊन औक्षणाचं ताट घेऊन जाते. गट्टू, ये, मी तुझं औक्षण करते. अरे चिंकी. गट्टूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. चिंकी, तू मला माफ केलंस ना? हो गट्टू, आज भाऊ बहिणींचा दिवस आहे ना. मी तुला माफ केलं. चल ये, जास्त उशीर नको व्हायला. मी तुझं औक्षण करते. ठीक आहे चिंकी. चिंकी गट्टूचं औक्षण करते. तेवढ्यात गट्टूला काहीतरी आठवतं. चिंकी, मी लगेच आलो, तू इथेच थांब. अरे पण तू कुठे जातोयस गट्टू? तेवढ्यात गट्टू धावत आपल्या रूम मध्ये जातो आणि एक छोटंसं गिफ्ट घेऊन परत चिंकीकडे येतो. हे घे चिंकी. अरे, हे काय गट्टू? हे तुझं गिफ्ट. मी काल तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय, भाऊबीजेसाठी. ह्यात तुझ्यासाठी एक खूप खास गोष्ट आहे. अच्छा, काय याच्यात? ते तर तूच उघडून बघ. चिंकी पटकन आपलं गिफ्ट उघडून पाहते आणि आनंदाने उड्या मारते. त्या गिफ्ट मध्ये एक किचन होतं, ज्यावर चिंकीचं फेवरेट कार्टून बनवलं होतं. अरे वा गट्टू, हे तर खूपच मस्त आहे. मला हे खूपच आवडलं. थँक्यू गट्टू. वेलकम चिंकी. आणि सकाळच्या खोडीसाठी सॉरी चिंकी. इट्स ओके गट्टू, मी तुला माफ केलं. गट्टू चिंकी एकमेकांना मिठी मारतात आणि सगळं काही ठीक होतं. दोघे मिळून आनंदाने भाऊबीज साजरी करतात. हॅपी दिवाळी. दिवाळीचा सण गट्टू आणि चिंकीचा सगळ्यात आवडीचा सण होता आणि पूर्ण वर्षभर ते दिवाळीची वाट पाहायचे. तर वाट बघण्याची वेळ संपली आणि दिवाळीचा शुभ दिवस आलाच. अरे गट्टू, चल उठ रे आता.
सणाच्या दिवशी इतक्या वेळ नाही झोपू. चिंकी, थोड्या वेळ अजून झोपू दे ना. अरे, आज दिवाळी आहे. आज खूप मजा येणार आहे ना. चल उठ बरं. अरे हो, आज तर दिवाळी आहे ना. तेवढ्यात किचन मधून आईचा आवाज येतो. गट्टू चिंकी, लवकर नाश्ता करा, आपल्याला दिवाळीची खूप कामं करायची आहेत. आईने आज दिवाळीच्या दिवशी ब्रेकफास्टही स्पेशल बनवला होता आणि गट्टू चिंकीने खूप एन्जॉय करत नाश्ता केला. नाश्त्यानंतर सगळे मातीचे दिवे गट्टूने टेबलवर अरेंज केले आणि लाईट्सच्या एक्स्ट्रा माळा त्याने कपाटातून काढूनही टेबलवर ठेवून दिल्या. तुम्ही दोघांनी सगळ्या घराची स्वच्छता आधीच केलीये. आता फक्त छान सजवायचं बाकी आहे आणि सगळे दिवे आणि बल्ब लावायचेत. मी कापसापासून या दिव्यांसाठी वाती बनवते. आणि मी ही बल्बची माळ चेक करतो. जर ह्यातले काही बल्ब्स वापरले असतील तर मी ते बदलतो. गट्टूने लाईट्सच्या माळा चेक केल्या तर त्यात बरेच बल्ब्स खराब निघाले. चिंकी, ह्या माळेतले काही बल्ब्स खराब आहे. मी ह्यात नवीन टाकून आणतो. हे म्हणून गट्टू जवळच्याच इलेक्ट्रिक शॉपमध्ये गेला. त्याने दुकानदार काकांना आपला प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांना नवीन बल्ब्स बसवायला सांगितले. दिवाळीमुळे दुकानातही खूप गर्दी होती आणि दुकानदार काकाही खूप बिझी होते. 15-20 मिनिटांनंतर काकांनी बल्ब्स बसवून दिले आणि चेक करून गट्टूला दाखवलंही. थँक्यू काका. नवीन बल्बचे किती पैसे झाले? 80 रुपये. गट्टूने काकांना 100 रुपयाची नोट दिली. दरम्यान इतर कस्टमरही पेमेंट करत होते. थोड्या वेळानंतर दुकानदार काकांनी गट्टूला 420 रुपये परत केले. अहो काका, माझे तर फक्त 20च रुपये येतील. माझं बिल 80 रुपये आहे आणि मी तुम्हाला 100 रुपये दिलेत. ओ सॉरी बेटा, एवढ्या सगळ्या कस्टमर्समुळे मी जरा कन्फ्यूज झालो आणि मला वाटलं तू 500 रुपये दिले आहेस. गट्टूने त्यांना 400 रुपये परत केले आणि दुकानदार काका गट्टूच्या इमानदारीमुळे खूप खुश झाले. गॉड ब्लेस यू बेटा. कदाचित सगळेच तुझ्यासारखे इमानदार होत. नवीन बल्ब्स लावून जोपर्यंत गट्टू घरी परतला तोपर्यंत चिंकीने त्या मातीच्या दिव्यांसाठी वाती बनवल्या होत्या. मग आईने सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकलं आणि गट्टू चिंकीने घरातल्या सगळ्या कोपऱ्यामध्ये ठेवले. चिंकी, काही पणत्या तुझ्या रांगोळीजवळ ठेव. संध्याकाळी जेव्हा आपण पणत्या लावू त्यामुळे तुझी रांगोळी अजून सुंदर दिसेल. हो आई, ही मस्त कल्पना आहे. चिंकीने काही दिवे रांगोळीच्या जवळही ठेवले. संध्याकाळ होताच दिवाळीचं वातावरण खूप खूप छान होऊ लागलं. गट्टूने कॅन्डल घेऊन सगळे दिवे लावले आणि बल्ब्सच्या माळांनाही त्याने ऑन केलं होतं. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून दिव्याची ज्योत एक वेगळंच तेज देत होती आणि त्यासोबतच गट्टूने आणलेल्या लाईटच्या माळांमुळे घरच्या सुंदरतेत अधिकच भर पडली आणि सगळ्यात सुरेख आकर्षण दिसत होती ती चिंकीने काढलेली रांगोळी. आई बाबा आणि गट्टूने चिंकीच्या डिझाईन्स आणि मेहनतीचं खूप कौतुक केलं. ही रांगोळी तर खरंच खूप सुंदर आहे. तू तर कमाल केलीस चिंकी. थँक्यू गट्टू. आईने ज्या पद्धतीने या रांगोळीमध्ये दिवे ठेवलेत त्यामुळे ही जास्त सुंदर दिसतीये. आई आणि बाबा हसतात. मग आई म्हणते, चला मुलांनो, लक्ष्मीपूजनाची वेळ झालीये. गट्टू आणि चिंकी पटापट तयार होतात. त्यांनी दिवाळीसाठी स्पेशल ट्रेडिशनल कपडे घातले होते आणि दोघेही खूप छान दिसत होते. मग गट्टू चिंकीने आईबाबांसोबत लक्ष्मी पूजन केलं. पूर्वीपासूनच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करायची परंपरा आहे आणि गट्टू चिंकीने पूर्ण मनापासून पूजेत सहभाग घेतला. पूजेनंतर सगळ्यांनी आईने बनवलेले छान पदार्थ आणि फराळाचा आनंद घेतला. पण सगळ्यात जास्त मजा नारळाचे लाडू खाण्यात येत होती जे गट्टूने बनवले होते. हे लाडू तर खूप यम्मी आहेत. गट्टूचे लाडू. खाण्यानंतर आता वेळ होती दिवाळीची रोषणाई पाहण्याची. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा आपल्या घराच्या टेरेसवरती येतात जिथून दिवाळीचा कॉलनीतला सगळा प्रकाश दिसत होता. जिकडे नजर जाईल तिकडे तिकडे फक्त दिवे आणि लाईट्सच्या माळा. खूपच सुंदर दृश्य होतं. तेवढ्यात अचानक घरातले लाईट्स जातात आणि सगळे लाईट्स विझतात. फक्त कोपऱ्यांमध्ये ठेवलेल्या दिव्यांमधून हलका हलका प्रकाश येत होता. अरे, अचानक लाईट कसे गेले? पण आजूबाजूच्या तर सगळ्याच घरांमध्ये लाईट आहे ना. फक्त आपल्याच घरातले लाईट गेलेत. गट्टू आणि बाबांनीही नोटीस केलं की त्यांच्याच घराची लाईट गेली होती. बाकीच्यांच्या घरामध्ये तर दिवाळीचा प्रकाश होता
मी लगेच रघु इलेक्ट्रिशियनला बोलावतो. एवढं बोलून बाबांनी आपल्या पॉकेटमधून फोन काढला आणि रघु इलेक्ट्रिशियनला कॉल करू लागले. पण खूप वेळेला कॉल करूनही कुणी रिस्पॉन्स केला नाही. हा इलेक्ट्रिशियन सुद्धा दिवाळीच्या सेलिब्रेशन मध्ये बिझी आहे. आता लाईट शिवाय ही आपली कसली दिवाळी. प्रकाशाच्या सणाच्या दिवशी लाईट जाणं यापेक्षा वाईट काय असू शकतं. आता सगळी फॅमिली ड्रॉइंग रूम मध्ये आली आणि सगळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या बाबतीत विचार करू लागले. तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा वाजला. कदाचित कुणी पाहुणा होता. कुणीतरी आलंय वाटतं. बाबा आणि गट्टू बाहेर जातात तर त्यांनी पाहिलं की एक माणूस स्वीट्सचं पाकिट घेऊन आला आहे. गट्टूने त्यांना ओळखलं. ते दुकानदार अंकल होते ज्यांनी सकाळी गट्टूच्या लाईटच्या माळांना दुरुस्त केलं होतं. गट्टू दार उघडून त्यांना म्हणतो, हॅलो काका. हॅलो बेटा, मी तर तुला आणि तुझ्या फॅमिलीला हॅपी दिवाळी विश करायला आलो होतो. हॅपी दिवाळी. या या आत या. दुकानदार काका आतमध्ये येतात. त्यांनी स्वीट्सचं पाकिट गट्टूला दिलं आणि मग आई बाबांशी बोलू लागले. अरे पण तुम्ही गट्टूला कसे काय ओळखता? आज सकाळी गट्टू माझ्याकडे लाईटच्या माळा दुरुस्तीला आला होता. मी चुकून याला 20 रुपयाच्या जागी 420 रुपये दिले, पण याने मला लगेचच 400 रुपये परत केले. आई आणि बाबा हे ऐकून खूप खुश होऊन जातात. तेवढ्यात दुकानदार काका गट्टूला विचारतात, अरे पण गट्टू, तू तुझ्या घरात त्या लाईटच्या माळा का नाही लावल्यास? मला तर फक्त सगळीकडे मातीचे दिवेच दिसतात. काका, आमच्या घराचे लाईट गेलेत. इलेक्ट्रिशियनला बोलवायचा प्रयत्न केला पण तोही फोन उचलत नाही, म्हणून आमचे सगळे लाईट बंद आहेत. अरे मी दिवस रात्र इलेक्ट्रिकल वायरिंग आणि अप्लायन्सेसच काम करतो. मला तुमच्या घराचे इलेक्ट्रिक पॅनल दाखव आणि एक स्क्रू ड्रायव्हरही दे. गट्टूने टूल बॉक्स मधून स्क्रू ड्रायव्हर शॉपकीपर काकांना हातात दिला. त्यांनी इलेक्ट्रिक पॅनलचं कव्हर ओपन केलं आणि आतून वायरिंग चेक करू लागले. हे बघा, हे सर्किट ब्रेकर ट्रिप झालंय. याला नीट रिसेट करावा लागेल. दुकानदार काकांनी अगदी सरावलेल्या हातांनी सर्किट ब्रेकर नीट केला आणि थोड्या फ्लिकरिंग नंतर लाईट्स आले. हे पाहून आई बाबा आणि गट्टू चिंकीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता मातीच्या दिव्यांसोबतच लाईट्सच्या माळाही छान चमकत होत्या आणि पूर्ण घरात एक नवीन उत्साह आला होता. लकीली तुम्ही आमच्या घरी आलात, नाहीतर दिवाळीची रात्र ही अशीच गेली असती. खूप खूप धन्यवाद. हे सगळं तर गट्टूच्या इमानदारीमुळे झालं आहे. त्याने जे सकाळी केलं त्यामुळेच माझ्या मनात इथे स्वीट्सचं पाकिट घेऊन येण्याचं आणि हॅपी दिवाळी विश करायची इच्छा झाली. सगळेजण हसतात आणि एकत्रितपणे म्हणतात, हॅपी दिवाळी. फर्स्ट टाइम इन द लायब्ररी. क्युरिओसिटीतूनच मुलं शिकतात. त्यांना बऱ्याच प्रकारचे प्रश्नही येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर पटापट त्यांना मिळाली तर त्यांचं नॉलेजही लवकर वाढतं आणि ते इंटेलिजंट बनतात. हिस्ट्रीच्या पिरियडला मॅडम इंडियन कल्चरबद्दल सांगत आहेत. मुलांनो, जसं आपल्याला माहितीये, भारतामध्ये विभिन्न संस्कृतीची लोक राहतात आणि विभिन्न परंपराही आहे. भाषा, सण, कपडे, जीवनशैली यावरून भारतीय संस्कृतीतील विविधता समजून येते. बाई, पण असं कसं होऊ शकतं? इतक्या विविध प्रकारची भाषा कशी बोलली जाऊ शकते? भारत देश एक असा देश आहे जिथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते गट्टू, आणि याचं कारण आहे विभिन्नता आणि संस्कृती. भारतात जवळपास 780 भाषा बोलल्या जातात. भारतात 22 भाषांना मान्यता प्राप्त झालीये. बाई, पण हे वेगवेगळं कसं बनवलं? राज्य कोणी बनवली? प्रत्येकाला तर वेगवेगळी भाषा येत नाही. मग मी दुसऱ्या राज्यात कसा जाऊ शकेन? प्रत्येक राज्याचा एक इतिहास आहे आणि हे जाणण्याची जर तुला खरंच इच्छा असेल गट्टू, तर शाळेच्या लायब्ररीमध्ये याच्याशी रिलेटेड पुस्तकं वाच, तर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. क्लासमध्ये काही जण खूप खुश झाली. इंटरव्हलमध्ये टिफिन खाताना गट्टू, चिंकी आणि बाकीचे मित्र लायब्ररीबद्दल बोलत होते. अरे वा, किती छान झालं ना. आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या वर्गांना परवानगी दिली. बाईंनी सांगितलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला लायब्ररीत मिळतील. आपण सगळे उद्या लायब्ररीत जाऊ. म्हणजे कोण येतंय तुझ्या सोबत? मी तर नाही येतंय. अभ्यासाची पुस्तकं बघून मला तर झोपच येते. लायब्ररीत मी तर झोपूनच जाईन. बंटीच्या बोलण्यावर सगळेजण हसू लागले. असं थोडीच असतं बंटी.
काहीतरी नवीन करायला मिळतंय तर त्यात एक्साइटमेंट हवी. असं पळून नाही जायचं त्यापासून. मी तर नक्कीच जाणार. अरे गट्टू चिंकी, लायब्ररीमध्ये नका जाऊ. मी ऐकलंय की लायब्ररीत जाणाऱ्या मुलांच्या स्वप्नात पुस्तकं येतात आणि त्यांना परेशान करतात. तुला हे कोणी सांगितलं भूषण? असं काही नसतं. सगळेजण भूषणच्या बोलण्यावर हसू लागले. सगळ्या मुलांनी बघितलं की नोटीस बोर्डवरती लायब्ररी ओपन फॉर ऑलचा बोर्ड पण लावलाय. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले आणि येताच आईकडे किचनमध्ये धावत गेले. अरे गट्टू चिंकी, जेवायचंय? पोळ्या नाही झाल्या अजून. नाही आई, भूक नाही लागलीये. पण तुला आनंदाची बातमी सांगायचीये. शाळेमधली लायब्ररी आता आमच्यासाठी खुली आहे आणि उद्या आम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहे. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे बाळांनो. अभिनंदन. आईशी बोलून गट्टू चिंकी अजूनच जास्त खुश झाले आणि रात्री जेवताना आईने बाबांना लायब्ररीबद्दल सांगितलं. क्या बात आहे गट्टू चिंकी, मी ऐकलं की तुम्ही पहिल्यांदाच लायब्ररीत जाणार आहात म्हणून. चांगली गोष्ट आहे मुलांनो. सिलेबस सोडून दुसरंही काही वाचायला हवं. लायब्ररीमध्ये शिकण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी असतात मुलांनो. हो बाबा, आम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये मुलांनो, मीही शाळेत असताना लायब्ररीत जायचे. जास्त वेळ आम्ही लायब्ररीत घालवायचो. हा, आमच्या काळामध्ये गावामध्ये एकच लायब्ररी होती. पण आज लायब्ररी आहे, पण आज कोणी लवकर लायब्ररीत जात नाही. पण बाबा, आम्ही लायब्ररीत जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत आणि असा विचार करतोय की मुख्याध्यापकांनी आधीच परवानगी का नाही दिली. एकदम बरोबर चिंकी. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेच्या लायब्ररीत गेले. तिथे येताच गट्टू आणि चिंकीचं लायब्ररीत रजिस्ट्रेशन झालं. गट्टू चिंकी लायब्ररीत आत गेले. दोघांनी बघितलं की वेगवेगळे शेल्फ्स बनवलेत. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं. गट्टू आणि चिंकीने पहिल्यांदाच एवढी मोठी मोठी पुस्तकं बघितली. गट्टू, बघ ना, किती मोठाली पुस्तके आहेत. हो चिंकी, मला भारताचा इतिहास बघायचाय. पण एवढ्या सगळ्या पुस्तकात मी कसं शोधू? गट्टू स्वतःसाठी असं एक पुस्तक बघू लागला ज्याद्वारे तो इंडियन हिस्ट्री जाणू शकेल. आणि चिंकी सगळी पुस्तकं वरवर बघत होती. गट्टू आणि चिंकीजवळ लायब्ररियन सर आले. मुलांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पुस्तक पाहिजे मला सांगा, मी तुमची मदत करतो. सर, मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचाय. लायब्ररियन सरांनी एका ब्लॉककडे गट्टू चिंकीला इशाराने सांगितलं आणि दोघे त्या दिशेला गेली. तिथे फक्त भारताबद्दलची पुस्तकं होती. बघ ना चिंकी, आपला देश किती मोठा आहे. मी इथून सुरुवात करतो. गट्टूने एक पुस्तक घेतलं आणि टेबलवरती जाऊन वाचू लागला. चिंकीनेही आपल्याकरता कवितांचं पुस्तक घेतलं आणि तीही मजेत कविता वाचू लागली. पुस्तक वाचण्यात दोघं एवढी गुंग होऊन गेली की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. लायब्ररियन सरांनी त्यांना जाण्यास सांगितलं कारण लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली होती. सर, मी हे पुस्तक माझ्यासोबत नेऊ? मला पुढचं वाचायचंय. नाही बेटा, पुस्तक इथे बसून वाचण्याची परमिशन आहे, ती नेण्याची परमिशन दिलेली नाही. चिंकी नाराज झाली. पण गट्टू उत्साहात म्हणाला, काही हरकत नाही चिंकी, उद्या आपण परत येऊ. आणि गट्टू चिंकी लायब्ररीतून घरी आले. डिनरच्या वेळेला गट्टूने जे वाचलं होतं ते आई बाबा आणि चिंकीला तो सांगू लागला. बाईंनी खरं सांगितलं होतं. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते. उद्या मी परत लायब्ररीत येईन. हो आई बाबा, मी हिंदी कविता वाचल्या. मला खूप छान वाटलं. किती मोठी पुस्तके असतात लायब्ररीमध्ये. चिंकीने पटापट आपलं जेवण केलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन ती आपली नोटबुक घेऊन आली. चिंकीने तिला आवडलेली कविता तिने नोटबुक मध्ये कॉपी केली होती आणि तिने सगळ्यांना ऐकवली पण. हे भगवान, हम सब तेरी है संतान. ईश्वर हमको दो वरदान. पढ़ लिख कर हम बने महान. हमसे चमके हिंदुस्तान. आई बाबा आणि गट्टूने चिंकी करता टाळ्या वाजवल्या. वा 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 चिंकी, क्या बात आहे. लहानपणी मी सुद्धा ही कविता वाचायचो. खूप छान. गट्टू चिंकी, तुम्ही पहिल्यांदा लायब्ररीत गेलात तरीही बोर नाही झालात आणि तसं व्हायलाही नको. लायब्ररी ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला विविध प्रकारची पुस्तकं मिळतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही. बरोबर बोललीस आई. खूप शांतता असते लायब्ररीमध्ये. आम्ही छान वाचूही शकतो. मी स्वतः मुख्याध्यापकांना थँक्यू म्हणणारे. पहिला लायब्ररीचा अनुभव खूप छान होता. गट्टू चिंकीच्या शाळेत रामलीला. गट्टू चिंकी आपल्या वर्गात मित्रांसोबत बसून गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांच्या क्लास टीचर हातात एक पेपर घेऊन येतात. गुड मॉर्निंग मॅम.
गुड मॉर्निंग मुलांनो. जसं तुम्हाला माहितीये की आता दसरा येणार आहे. ह्यावेळेस शाळेमध्ये खूप फंक्शन्स असणार आहे. सगळ्या मुलांना त्यात भाग घ्यायचा आहे आणि खूप मजा करायची आहे. हो मॅम. छान. माझ्या हातात जो कागद आहे त्यामध्ये खूप ॲक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला एक एक करून हा कागद देणार आहे आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा आहे. मग टीचर सगळ्या मुलांना पेपर्स दाखवतात. गट्टू चिंकीची ही पाळी येते. ओहो, बघ ना चिंकी, यामध्ये रामलीलेचं नाटकही आहे. वाव, रामलीला. हे तर किती एक्साइटिंग असणार आहे. चला ना मित्रांनो, आपण सगळे नाटकात भाग घेऊया. हो चिंकी, खरंच खूप मजा येईल. पण मित्रांनो, या नाटकात आपली निवड होण्यासाठी आपल्याला ऑडिशनही द्यावी लागेल. तेव्हाच आपल्याला नाटकात भाग घेता येईल. तर चला, तयार व्हा. आपण सगळे मिळून ऑडिशन देऊया आणि ह्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस मजा करू. घरी येऊन गट्टू आणि चिंकी रामलीलाच्या प्ले बद्दल आईला सांगतात. अरे वा मुलांनो, ऑल द बेस्ट. तुम्हाला माहितीये, मी सुद्धा लहानपणी नाटकामध्ये भाग घेत होते. मी माझ्या शाळेची सर्वोत्कृष्ट नायिका होते. वाव आई, मग तर आम्ही दोघं जण खूप छान ऍक्टिंग करू. काय हो ना चिंकी? काय माहित गट्टू, त्यासाठी तर आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हाच आपण उद्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊ. हो गट्टू, चिंकी एकदम बरोबर बोलतीये. तुम्ही दोघांनी आता प्रॅक्टिसला सुरुवात केली पाहिजे. हे सीते, बघ, मी तुला रावणापासून वाचवलं. अरे, ही कुठली रामलीला आहे गट्टू, ज्यामध्ये तू सुरुवातीलाच सीतामातेला वाचवलं? अरे, सुरुवातीपासून सुरू कर ना. आई गट्टू आणि चिंकीची प्रॅक्टिस पाहून हळूच हसते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं ड्रामा क्लब मध्ये रांगेत उभी होती. हो चिंकी, मला खूप भीती वाटतीये. मी जर माझ्या ओळी विसरलो तर? अरे गट्टू, रिलॅक्स राहा. इतकं टेन्शन घेऊ नको. फक्त एकदम नॅचरल ऍक्टिंग करायची आहे, म्हणजे ऍक्टिंग वाटणार नाही. हो चिंकी, तू तर एकदम प्रोफेशनल ऍक्टर सारखं बोलतीये. अरे नाही गट्टू, हे तर सगळं मला आईने समजावलं जेव्हा तू झोपला होतास. सगळी मुलं एक एक करून ऑडिशन देऊन बाहेर येतात आणि पुन्हा आपल्या वर्गात निघून जातात. शेवटच्या तासाला त्यांच्या क्लास टीचर वर्गात येतात. मुलांनो, ऑडिशनचे रिझल्ट आले आहेत. मी तुम्हाला आता सांगते की कोण कोण ऑडिशन मध्ये सिलेक्ट झालंय आणि कोणाला कुठला रोल मिळालाय. ठीक आहे? टीचर सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं घेतात आणि त्यांचे रोल सांगतात. पुढची आहे सीतामाता. चिंकी, तुला सीतामातेचा रोल मिळालाय. ये, मला सीतामातेचाच रोल करायचा होता. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला जो हवा होता तोच रोल मिळाला. थँक्यू गट्टू. आणि हरी, तुला रामाचा रोल मिळालाय. यप्पी, थँक्यू मॅम. अरे, रामाचा रोल तर मला हवा होता. चला, काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स हरी. थँक्यू गट्टू. आणि गट्टू, तुला रावणाचा रोल मिळालाय. अरे, पण का मॅडम? मला तर रामाचा रोल करायचा होता. मी तर ऑडिशन सुद्धा त्यासाठी दिली होती ना. हो गट्टू, पण तुझं हसणं इतकं छान होतं की तू रावणाचा रोल मध्ये फिट झाला, म्हणून तुला हा रोल मिळाला. व्हेरी गुड गट्टू, आता तुझं हसणं कामी आलं. चिंकीचं बोलणं ऐकून सगळी मुलं आणि गट्टूही हसू लागतो. बघा मुलांनो, आम्हाला असं वाटत नाही की तुमचे तास बुडावेत आणि तुमच्या अभ्यासाचं नुकसान व्हावं, म्हणून तुम्ही शाळेनंतर 1 तास थांबून नाटकाची प्रॅक्टिस कराल. सगळ्या मुलांनी उद्या आपल्या पालकांची परवानगी आणायची. ओके? ओके मॅम. शाळेची सुट्टी होते आणि गट्टू चिंकी रेस लावून घरी पोहोचतात. अरे गट्टू चिंकी, पळू नका. सांगितलं ना एकदा लागेल म्हणून. आई, आम्ही दोघं दसऱ्याच्या नाटकासाठी सिलेक्ट झालोय. आम्हाला रोज शाळेमध्ये 1 तास थांबायला सांगितलंय. आम्ही थांबू ना? हो नक्कीच, का नाही. बरं, तुम्हाला कुठला रोल मिळालाय? आईचं बोलणं ऐकून चिंकी हसूनच गट्टूकडे पाहते. हो, तर तू का हसतीयस? आई, हिला सीतेचा रोल मिळालाय आणि मला रावणाचा. टीचर्सना माझं हसणं खूप ओरिजिनल वाटलं, म्हणून त्यांनी मला
रावणाचा रोल दिलाय. ओहो, व्हेरी गुड गट्टू. तुला माहितीये ना, रावणाचं कॅरेक्टर उभं करणं इतकं सोपं सुद्धा नाहीये. तुला खूप मेहनत करावी लागेल. खूप सिरियस कॅरेक्टर आहे. चांगली ऍक्टिंग कर. हो आई, मी खूप प्रॅक्टिस करेन. मग आई जेवण करून त्या दोघांना प्रॅक्टिस करायला सांगते आणि सोबतच मुलांसाठी एक्स्ट्रा स्नॅक्सचंही बोलून ठेवते, जेणेकरून प्रॅक्टिस नंतर तेही खाऊ शकतील आणि त्यांच्या मित्रांनाही देऊ शकतील. ओके आई. दुसऱ्या दिवशीपासून गट्टू चिंकीच्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होते. दोघेही मनापासून रामलीलेत पार्टिसिपेट झाले होते. सोबतच ते आईलाही घरी येऊन ऍक्टिंग करून दाखवायचे. बाबाही दोघांचं खूप कौतुक करायचे. शेवटी नाटकाचा दिवस उजाडला. चिंकी, लवकर कर ना. तुला अजून किती वेळ लागणार आहे आवरायला? मी तर केव्हाच तयार झालोय. हो, तुला आवरायचं तरी काय होतं? फक्त एक धोतर घालायचं होतं. मला तर साडी नेसायची आहे आणि वेणीही घालायची आहे. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी ही जी नकली 10 डोकी लावली आहे ती सोपी आहे. याला पण खूप वेळ लागला होता. विचार बाबांना. अरे अरे मुलांनो, भांडू नका. चला पटकन तयार व्हा, मग आपण सगळे एकत्र जाऊया शाळेत. सगळी फॅमिली कारमध्ये बसून शाळेत जाते. ओ हो गट्टू, तूही तुझी 10 डोकी काढून ठेवू शकतो. कसं आहे ना, आपली कार फक्त 5 लोकांसाठी आहे. आईच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंही खूप गोड दिसताय. थँक्यू मॅम. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. हॅलो. चला मुलांनो, लवकर बॅकस्टेजला जा. कार्यक्रम आता सुरूच होणार आहे. पालकांनो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा. आता तुमच्या समोर आमच्या शाळेतली मुलं घेऊन येत आहेत दसऱ्याची रामलीला. हे सीता, मी आता आलो. तू झोपडीतून कुठेच बाहेर जाऊ नकोस. हो स्वामी. कोणी आहे का घरात? भिक्षाम देही. सगळेजण गट्टूच्या रावणाच्या ऍक्टिंगने खूप इम्प्रेस होतात. अशीच रामलीला चालू राहते आणि सगळे नीट पाहतात. रावणा, तू माझ्या सीतेचं अपहरण करून ठीक नाही केलंस. घे ही त्याची शिक्षा. ह्यानंतर श्रीराम रावणाचा वध करून सीता मातेला आपल्या सोबत घरी आणतात. तुम्हा सगळ्यांचे इथे आल्याबद्दल आज मनापासून धन्यवाद. आमच्या मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे रामलीलेचा प्ले सादर केला. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता आपण सगळे सोबत रावण दहन करूयात आणि दसरा साजरा करूया. सगळे पॅरेंट्स, टीचर्स आणि मुलं उभे राहतात आणि हरी, जो राम झाला होता, तो आपल्या धनुष्याने पेपरवरच्या एका रावणावर नेम धरतो. रावण जोर जोरात जळू लागतो आणि सगळेजण एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्रामबद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम अरेंज करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्राम? आता तुम्ही हे आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो. आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लासमध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो, शांत व्हा.
उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल, ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लासमधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये कॉम्प्युटर शिकायचं. कॉम्प्युटर शिकायचं. ये आपण कॉम्प्युटर शिकणार. आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅबकडे जातील. सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅबकडे चालू लागले. एक मोठा हॉल ज्यात एसीची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवली आहे कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे? चला, पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरकडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कॉम्प्युटरकडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे. जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचा नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो, पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं, ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टँग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल, तर कुणी अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हाका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते.
बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसनेच शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉपवरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कॉम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही? खरंच आई बाबा? यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटर ही शिकले. गट्टू व्हिजिट अ फार्म. गट्टूच्या बाबांचे खूप खूप सारे मित्र होते आणि त्यांचे सगळे मित्र त्यांच्या घरी येत जात असत. त्यामुळे गट्टू आणि चिंकीची बाबांच्या सगळ्या मित्रांसोबत चांगली मैत्री होती. बाबांचे मित्र जेव्हा यायचे तेव्हा रिकामे हाती यायचे नाहीत. गट्टू चिंकीसाठी काही ना काही नक्की आणायचे, जसं की खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम आणि बरंच काही. एका रविवारची गोष्ट आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा तिघांनाही सुट्टी होती, त्यामुळे सगळे रिलॅक्स बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, मुलांनो तयार व्हा, तुमचे मनीष काका येतात. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप 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 खुश झाले. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि नाचू लागले. ये बा अदा बा मुलाहिजा, होशियार, आपले प्रिय प्रिय मनीष काका येत आहेत. गट्टूने मनीष अंकल येण्याची खबर अगदी रॉयल अंदाजात सुनावली आणि तेवढ्यात मनीष अंकल आले. अरे शेतकरी आहे मी, कुणी राजा महाराजा नाही. काकांच्या हातात त्यांच्या शेतातल्या हिरव्या भाज्या आणि फळे होती. अरे मनीष, तू आमच्यासाठी काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीयेस. अरे जेव्हा येतोस तेव्हा शेतातनं आमच्यासाठी छान फ्रेश भाज्या आणि फळं घेऊन येतोस. आता इतकं मोठं मन आणि शहराबाहेर एवढं मोठं शेत तर कोणी राजा महाराजाच असू शकेल. हे ऐकून मनीष काकांसोबतच आई देखील हसू लागली आणि मग आईने मनीष काकांकडनं सगळं सामान घेतलं आणि ती आत गेली. हॉलमध्ये गट्टू चिंकी बाबांसोबत मनीष काकांसोबत गप्पा मारू लागले. खरं तर मनीष काका इंजिनियर होते, पण त्यासोबतच ते शेती करायचे. शहरालगतच त्यांची भरपूर मोठी जमीन होती. सांगा गट्टू चिंकी, कधी जायचं आपलं फार्म बघायला? जेव्हा तुम्ही न्याल. अरे मनीष, हे केव्हाचेच तयार होऊन बसलेत. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा दोघांना घेऊन जा शेतात. अरे मग आजच चला, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे, चला. हे ऐकून तर गट्टू चिंकी नाचू लागले. ये आम्ही शेतात जाणार, आम्ही शेतात जाणार. मग गट्टू चिंकी पटापट तयार झाले. मग मनीष काकांसोबत त्यांच्या कारमध्ये बसून फार्म कडे निघाले. जसं गट्टू चिंकीने त्या जमिनीवरती पाय ठेवला, त्यांना फ्रेश फ्रेश हवा आणि नेचरच्या शांतीचा अनुभव आला. वाव, असा ताजा ऑक्सिजन आणि शांतता शहरात कधी मिळूच शकत नाही. काका, तुमचं शेत कुठे आहे? ते बघा समोर. गट्टू चिंकीने समोर बघितलं तर ते बघतच राहिले. समोर अशी सुंदर हिरवळ आणि त्या हिरवळीच्या मधोमध छान फार्म हाऊस होतं, ज्याची कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतं. गट्टू चिंकीने फार्म बघितलं आणि ते दोघेही त्या दिशेने धावू लागले. तेवढ्यात त्यांना तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला. गट्टू चिंकीने पाहिलं की एक कुत्रा त्यांच्या दोघांकडे धावत येतो आहे. कुत्र्याला बघून चिंकी जोरात ओरडली. ओ मॅजिक! गट्टू बघ, आपला मॅजिक किती मोठा झालाय. आणि दोघेही मॅजिकला हाका मारत दुप्पट वेगाने मॅजिकच्या जवळ आले. मॅजिक दोघांना चाटू लागला. गट्टू चिंकीने त्याचे लाड केले आणि खास त्याच्याकरता आणलेले बिस्किट्स त्याला खाऊ घातले.
खरं तर मॅजिक हा गट्टू चिंकीचाच डॉगी होता. जेव्हा तो छोटा होता तेव्हा बाबा त्याला घेऊन आले होते. आईला डॉगी आवडत नाही म्हणून मनीष काका मॅजिकला आपल्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन आले होते. मॅजिक आता बराच मोठा झाला होता आणि तरीही त्याने गट्टू चिंकीला ओळखलं होतं. मग गट्टू चिंकी, मॅजिक आणि मनीष काका चौघही फार्म फिरू लागले. मॅजिक सगळ्यात पुढे होता. जणू काही तो गट्टू चिंकीला सगळं शेत दाखवत होता. गट्टू चिंकी, मी तर इथे येतच असतो, पण मॅजिक फार्म सोडून कुठेही जात नाही. फार्मची देखभाल आणि फार्मची पूर्ण जबाबदारी मॅजिकवर आहे. मग गट्टू चिंकीने भाज्यांचं शेत पाहिलं, ज्यात टोमॅटो, पालक, गाजर आणि गोबीचं शेत होतं. गट्टू चिंकीने एक एक लाल गाजर जमिनीतून काढलं आणि पाण्याच्या वाहत्या धारेत त्यांना धुवून छान खाऊ लागले आणि खाता खाता गप्पाही होऊ लागल्या. वाव काका, असं वाटतंय मी गाजर नाही तर निसर्ग चाखतोय. खरंच किती ताजा आहे, किती छान वास आहे, किती गोड आहे. आम्ही जेव्हा बाजारातून गाजर आणतो त्याला अशी चव नसते. त्याची 2 कारणं आहेत. एकतर ते फ्रेश नसतात आणि दुसरं महत्वाचं कारण ते केमिकल्सचा यूज करून उगवले जातात, जसं की कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करून. पण आमच्या शेतात 100% सगळं ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे पोस्ट सारखी खतं ही शेतातच तयार होतात आणि सगळ्या प्लांट्सला दिले जातात. त्याचीच कमाल आहे ही. मग गट्टू चिंकीने कंपोस्टचा प्लॅन पाहिला. त्यांनी मग शेतातले वेगवेगळे डिपार्टमेंट्सही पाहिले. त्यातला एक होता डेअरी डिपार्टमेंट, ज्यात खूप साऱ्या गायी आणि म्हशी होत्या. त्यांचं दूध काढून त्या प्रोसेस होत होत्या. इथे काही वाया जात नाही. गाईला दिलेल्या चाऱ्यातूनच दूध मिळतं आणि चाऱ्याचं जे गोबर बनतं त्यापासून कंपोस्ट बनतं. मग त्यांनी एक डिपार्टमेंट बघितलं, जिथे खूप साऱ्या कोंबड्या होत्या. त्या फार्मला अंडे देण्याचं काम करायच्या. मग गट्टू चिंकीने फिश डिपार्टमेंट पाहिलं. एक खूप मोठा अंड्याच्या आकाराचा तलाव बनवला होता. त्यात खूप सारं फ्रेश पाणी होतं आणि त्यात रंगीत मासे पोहत होते. या प्रकारे गट्टू चिंकीने मॅजिक सोबत आणि मनीष अंकल सोबत फिरून फार्मचा कोपरा पाहिला. मग त्यांनी काका आणि काही मजुरांसोबत तिथे जेवण केलं. जेवणात ज्वारीची भाकरी, मेथीची हिरवी भाजी, सोबत फ्रेश कांदा, गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या. वा, असं जेवण मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. खरंच हे सगळं खूप भारी आहे. मग गट्टू चिंकीने थोड्या वेळ फार्म हाऊस मध्ये आराम केला. फार्म हाऊस हे ब्युटिफुल फार्म मध्ये बसलेलं एक सुंदर असं घर होतं, ज्यात शहरातल्या सगळ्या सुखसोयी होत्या. मग गट्टू चिंकीने मजदुरांसोबत फिरून त्यांच्यासोबत त्यांचं काम समजून घेतलं आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. आता वेळ आली होती फार्म सोडायची. गट्टू चिंकी आणि मनीष अंकल कारकडे चालू लागले तेव्हा मॅजिकही मागे मागे येऊ लागला. मॅजिक, तू आता आमच्या मागे नको येऊस. आम्ही आता जातोय, पण डोंट वरी, आम्ही पुढच्या रविवारी नक्की येऊ. हे ऐकून परत मॅजिक फार्म हाऊस कडे पळाला आणि गट्टू चिंकी कारमध्ये बसून शहराकडे जायला निघाले. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. गट्टू, आता मी अशा जागी लपणार आहे की जिथून तू मला शोधूच शकत नाही. अशी कोणतीच जागा नाही चिंकी, मी तुला कुठूनही शोधू शकतो. प्रयत्न करून बघ. दोघे जण गोंधळ घालतच असतात की तेवढ्यात आईचा फोन वाजतो. चिंकी, गोंधळ करू नको. माझा फोन वाजतोय, तो बघ. कोणाचा फोन आलाय ते सांग बरं. चिंकी पळत जाऊन आईचा फोन उचलते. तेव्हा ती पाहते की भारती मावशीचं नाव फ्लॅश होतंय. आई, भारती मावशीचा फोन आलाय. ती धावत आईला फोन नेऊन देते. थोडा वेळ बोलून आई फोन ठेवते. आई, मावशी काय म्हणत होती? बाळा, मावशी मुंबईला राहते ना. पहिल्यांदाच ती घरी 1.5 दिवसाचा गणपती आणणारे, म्हणून आपल्या सगळ्यांना बोलावलंय. वाव, गणपती बघायला ह्यावेळेस मुंबईला जायचं? हो बाळा, तयारी करा. गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी आपण मुंबईला जाऊया. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी गणेशोत्सव म्हटल्यावर खूप एक्साइटेड होतात. गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस सगळे ट्रेनमध्ये जाऊन बसतात. मावशी आणि त्यांची मुलगी प्रिया सगळ्यांना घ्यायला स्टेशनवर येतात. मावशीला पाहताच गट्टू आणि चिंकी मावशीच्या पाया पडतात. अरे वा, किती छान संस्कार आहेत गट्टू आणि चिंकीचे. खूप खुश रहा मुलांनो.
इकडे प्रिया ही पळत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारते. वेलकम टू मुंबई गट्टू चिंकी. थँक्यू. चला आता घरी जाऊया. नंतर गणपतीची तयारीही करायची आहे ना. काय तयारी करायची आहे मावशी? सगळ्यात आधी आपण गणपती घेऊ आणि त्याच्यासाठी छानसं मखर, फुलं आणि इतर पूजेचं सामान. खूप काम करायचंय बाळा. एक ढोलवाला सुद्धा बुक करायचाय. वाव, मी ढोलवर नाच करणार मावशी. नक्की कर बाळा. आधी आपण घरी तर जाऊ, संध्याकाळी बाजारात जाऊ. घरी जाऊन सगळे फ्रेश होतात आणि मग संध्याकाळी शॉपिंग करता बाजारात जातात. इतकी गर्दी मावशी? मुंबईचा सगळ्यात मोठा सण असतो गणपती बाळा. इथे ह्या सणाची जोरदार तयारी असते. मावशी, इतकी सगळी फुलं, इतके सगळे मखर. आता तर तुम्ही खूप काही बघणार आहात बाळा. आपण इथल्या सगळ्यात मोठ्या फुलांच्या बाजारात दादरलाही जाणार आहे आणि तिथेच सगळ्यात चांगले बाप्पा मिळतात. तिथूनच आपण आपल्यासाठी गणपती घेणार आहे, मंगलमूर्तीवाला. वाव, त्याला मंगलमूर्ती का म्हणतात मावशी? कारण ते मंगल म्हणजेच कल्याण करतात. थोड्या वेळात सगळेजण दादर स्टेशन पोहोचतात. गट्टू चिंकी एवढा मोठा बाजार बघून आश्चर्यचकित होतात. ते आनंदाने सगळं सामान पाहू लागतात. मावशी, आपण हे मखर घ्यायचं? यावर गो ग्रीन सुद्धा लिहिलंय. हो बाळा, घे. आणि कोणता बाप्पा घ्यायचा मावशी? आम्ही बाप्पा आधीच ऑर्डर केलेला आहे, मातीचा. फक्त आता घ्यायला जायचंय. आपण मातीचा बाप्पा का घेतोय? म्हणजे जेव्हा आपण त्याचं समुद्रात विसर्जन करू तेव्हा समुद्र घाण व्हायला नको. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्यामध्ये विरघळत नाही आणि त्यामुळे समुद्रातील जीवांना खूप त्रास होतो. त्यानंतर सगळे मंडप, गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशनचं सामान घेऊन घरी येतात. मावशी गणपतीचं मुख झाकून ठेवते. अगं, तोंड का झाकलंस मावशी? सकाळी जेव्हा आपण पूजा करू तेव्हा त्यांच्या मुखावरून हे कापड काढून घेऊ. उद्या तर त्याचा वाढदिवस आहे ना मावशी. आपण उद्या केकही कापणार. गणपतीला मोदक आवडतात बाळा, म्हणून त्याच्या वाढदिवसाला आपण मोदक करणार आहे. गणेश चतुर्थीचा दिवस येतो. सगळेजण तयार होऊन प्रार्थनेकरता तयार होतात. मावशी थोड्याच वेळात गणपतीच्या मुखावरून वस्त्र बाजूला करते. सगळे जोरात म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. थोड्या वेळात सगळेजण गणपतीची आरती करतात. गट्टू चिंकी आणि प्रियाही जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि आरती म्हणतात. मावशी नैवेद्य दाखवते. त्यानंतर सगळेजण जेवतात. अशा प्रकारे एक पूर्ण दिवस संपतो. संध्याकाळी मावशी म्हणते, उद्या दुपारीच आपण विसर्जनासाठी जुहूला जाऊ, कारण संध्याकाळी खूप गर्दी होऊन जाते मध्ये. पण बाप्पा तर आजच आलाय ना मावशी. मग उद्या कसं विसर्जन होणार? इतकं लवकर का? बाळा, आपण 1.5 दिवसाचा गणपती आणलाय, म्हणून त्याचं विसर्जन उद्याच होणार. काही जण 3 दिवसांचा आणतात, काही जण 5 दिवसांचा, काही लोक तर 7 दिवसांचा आणि काही लोक तर सगळ्या दिवसांचा आणतात. याचं कारण काय? मला समजलं नाही. यानंतर आई समजावू लागते. हे बघ बाळा, गणपती सगळे लोक आपल्या श्रद्धेनुसार आणतात, कारण ते नवसानुसार असतं बाळा. जसं की मावशीने प्रिया झाल्यावर नवस केला होता की ती 1.5 दिवसांचा गणपती आणेल, म्हणून त्यांच्या गणपतीचं विसर्जन उद्याच असेल. आई, तर मग बाकी सगळे गणपती सुद्धा उद्याच जाणार? हो आई, आपण उद्याच घरी जाणार? नाही, परवा आपण सगळे मोठे गणपती बघायला जाणार आणि त्याच्या 2 दिवसांनी आपण घरी जाणार. दुसऱ्या दिवशी सगळे बँड बाजा घेऊन जुहू पोहोचतात. तिथे त्यांची आरती झाल्यानंतर त्यांना विसर्जन करण्यासाठी समुद्रात घेऊन जातात. गट्टू, चिंकी आणि प्रिया खूप उदास होतात. तेव्हा आई समजावते, उदास नका होऊ बाळांनो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील. आता सगळ्यांनी मोठ्याने म्हणा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सगळेजण गणेशाचा जय जयकार करतात. बीचवर एवढी गर्दी बघून गट्टू, चिंकी आश्चर्यचकित होतात. आई, इथे किती गर्दी आहे आणि मी सुद्धा बीचवरचं विसर्जन पहिल्यांदा बघतोय. हो बाळा, म्हणूनच तर ह्यावेळी तुम्हाला मावशीच्या घरी आणलंय. गणपती मुंबईचा सगळ्यात मोठा सण आहे. दुसऱ्या दिवशी सगळेजण मोठ्या गणपतीचं दर्शन घ्यायला जातात. हा कोणता बाप्पा आहे? हा लालबागचा राजा आहे बाळा. आता आपण थोड्याच वेळात इतर गणपती सुद्धा बघायला जाणार आहे. ह्याला राजा का म्हणतात मावशी? कारण हा या भागातला राजा आहे बाळा. जसा एक राजा आपल्या राज्यावर राज्य करतो, तसंच बाप्पाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजा म्हणतात.
सगळेजण बाप्पाचं दर्शन घेऊन घरी येतात. दुसऱ्या दिवशीच्या ट्रेनने जेव्हा ते घरी जायला निघतात तेव्हा गट्टू चिंकी खूप उदास असतात. अरे काय झालं बाळा, उदास नका होऊ. मी इतका मोठा बाप्पा कधीच नाही पाहिला. लालबागचा राजा तर इतका मोठा होता. तो पुढच्या वर्षी नक्की येणार, टेन्शन नको घेऊ. जसा आपला वाढदिवस दरवर्षी येतो तसाच बाप्पाचाही वाढदिवस दरवर्षी येतो, म्हणून उदास नाही व्हायचं. तेवढ्या ट्रेनची शिट्टी वाजते. गट्टू चिंकी प्रिया आणि मावशीला पाहत राहतात आणि ट्रेन सुटते. गट्टू चिंकी खूप साऱ्या आठवणी परत घेऊन घरी येतात. शाळेतला पीटी पिरियड. सकाळची वेळ मुलांसाठी आरोग्यदायी असते आणि जेव्हा शाळेत आनंददायी प्रार्थना गातात त्यावेळी ते अधिकच आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातात. शाळेत सगळेजण एकत्र प्रार्थना म्हणत होते. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. प्रार्थनेनंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. एक एक करून सगळी मुलं आजचा परिपाठ देऊ लागले. आज शनिवार आहे. आजचा सुविचार, आरोग्य हाच खरा दागिना. गट्टू नंतर चिंकी आपला परिपाठ देऊ लागली. आजचा परिपाठ, आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आजचा परिपाठ संपला. मुलांनो, गट्टू चिंकीने आज जो सुविचार सांगितलाय त्याच्याशी संबंधी मी आज एक अनाउन्समेंट करू इच्छितो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या पीटी टीचरच्या ट्रान्सफरमुळे गेल्या 1 महिन्यापासून पीटी पिरियड झाला नाहीये. पण आज मला सांगायला आनंद होतोय, आपल्या शाळेत नवीन पीटी टीचर आले आहेत. शाळेचे नवीन पीटी टीचर सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले. पीटी टीचरला समोर बघून मुलांनी तोंड वाकडी केली, कारण शाळेत कुणालाही पीटी पिरियड पसंत नसतो. मुलांनो, जसं गट्टू आणि चिंकीने आपल्या सुविचारामध्ये सांगितलं की स्वास्थ्य हीच संपत्ती आहे आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे दर शनिवारी परिपाठानंतर पीटी पिरियड घेतला जाईल आणि आज पीटी पिरियड होईल. नवीन पीटी टीचर मुलांचे उतरलेले चेहरे पाहत होते. मला असं वाटतं की तुमचे जे नवीन पीटी टीचर आहेत त्यांनी थोडं बोलावं. गुड मॉर्निंग मुलांनो. स्वास्थ्य हेच आहे जीवनाचं सार, त्याशिवाय आहे बाकी सगळं बेकार. आरोग्यम धनसंपदा हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्यामुळे खास करून आपण आपल्या आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी आज पीटी करून घेणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं नक्की एन्जॉय कराल. सगळी मुलं काही वेळातच पीटी युनिफॉर्म मध्ये ग्राउंड मध्ये जमा झाले. अरे बापरे, आज व्यायामाचा तास आहे. व्यायामाचे शिक्षक कडक असतात आणि हे तर सगळे खूप कडक दिसतायत. खरे गट्टू, हे सर स्ट्रिक्ट वाटत नाहीत तर आहेतच. बघितलं नाहीस कसे बोलत होते. मला तर पीटी पिरियड अजिबात आवडत नाही. मला माहिती, आजचा व्यायामाचा तास खूप दमवणारा असणार आहे. किती छान होतं, व्यायामाचे शिक्षकच नव्हते. मी तर ठरवलंय, मी आज डोकं दुखतंय सांगणार आहे, म्हणजे मला उन्हात उभा राहून व्यायाम नाही करावा लागणार. गट्टू, असं नको करू. सगळ्यांना थोडीच डोकं दुखतंय असं सांगता येणार आहे. पीटी टीचर ग्राउंड मध्ये येताच मुलांमधली बातचीत थांबली. ठीक आहे मुलांनो, तर आपण आज आपला पीटी पिरियड सुरू करायला जातोय. त्या अगोदर इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या. आज पहिला दिवस आहे, सो मी आज सगळं पहिल्यांदा करून दाखवेन. पीटी टीचर सोबत एक ट्रेनर आले होते जे ड्रम वाजवून इन्स्ट्रक्ट करू शकतील. सावधान. आणि सगळी मुलं सावधान होऊन उभे राहिले. विश्राम. आणि सगळी मुलं विश्राम होऊन उभी राहिली. सावधान. पीटी टीचरने इन्स्ट्रक्ट केल्यानंतर ट्रेनरने ड्रम वाजवायला सुरुवात केली. टीचरने पीटीचा फर्स्ट पार्ट सुरू केला. ड्रमच्या बीटवरती पीटी टीचर एक एक कसरत करू लागले. हात खाली, मग हात वर, मग हात खाली, मग हात वर, असं म्हणून पीटी टीचरांनी अतिशय आरामात मुलांकडून कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. पीटीचा एक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पीटी टीचरने ट्रेनरला ड्रम थांबवायला सांगितलं. आता आपण पीटीची महत्वाची कसरत करणार आहोत. सावधान. विश्राम. सावधान. अच्छा,
तर आता सगळे ड्रमच्या आवाजाकडे लक्ष देतील. ड्रम वाजू लागला. पीटी टीचरने आपले दोन्ही हात पक्षासारखे वर खाली केले आणि ड्रम कडून इन्स्ट्रक्ट होताच सरांनी आपल्या डोक्यावर टाळी वाजवली. सगळ्यांनी सुरू करा असं म्हणून पीटी टीचरांनी मुलांकडून अतिशय सहज कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. सगळ्यांनी ड्रमच्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय. पीटी टीचरांनी सांगितल्यानंतर ड्रम अधिक वेगाने वाजू लागला. त्याच प्रकारे मुलं आपले हात सुद्धा जोरात हवेत उडवू लागले. बंटी तर मध्येच थांबला. सरांनी त्याच्याकडे बघताच बंटी परत सुरू झाला. गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून जिद्दीने कसरत करत होते. बराच वेळ पीटी कसरत चालली. मग ड्रम बंद झाला. व्हेरी गुड मुलांनो, सगळ्यांनी अतिशय छान केलं. आता मी तुम्हा सगळ्यांना कलरफुल हर्डल्सवर कसरत करणार आहे. हर्डल्स ते तर मोठ्या शर्यतींमध्ये वापरलं जातं सर. येस गट्टू, मला असं वाटतं की तुम्ही फ्युचरमध्ये मोठ्या मोठ्या रेसेसमध्ये भाग घ्यावा आणि जिंकावा पण. इन्स्ट्रक्टरने पटापट कलरफुल हर्डल्स ग्राउंडमध्ये ठेवले. अच्छा, तर सगळ्या मुलांनी आता या कलरफुल हर्डल्सच्या समोर उभं राहायचंय. अगोदर नीट माझ्याकडे बघायचंय, ठीक आहे? पीटी टीचरने सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केलं. आता पीटी टीचरांनी आपला एक पाय वर करून हर्डल्स वरून एक उडी मारली. असं करत टीचरने 7ही हर्डल्स वरून नी जम्प केलं. कळलं मुलांनो? आता सगळे असं करतील. ह्यात तर खूप मजा येईल. पण गट्टू, तू तर व्यायामाच्या तासाला डोकं दुखतंय सांगणार होतास ना? अरे चिंकी प्लीज, व्यायामाचे शिक्षक ऐकतील. मला पूर्ण व्यायामाचा तास उपस्थित राहायचंय. सगळे हसू लागले. एक एक करून सगळ्यांनी हर्डल्स सरांसारखे पार केले. वा सर, खूप मजा आली. हो सर, आम्ही नवीन व्यायाम प्रकार शिकलो. तुम्ही व्यायामाचे वेगळे प्रकार घेतले म्हणून आम्ही एन्जॉय केलं. मी पुढच्या शनिवारची वाट बघतीये. मुलं थकली खरं, पण सगळ्यांनी एन्जॉय खूप केलं. गुड गुड, पण अजून काही संपलेलं नाहीये. सर, अजून करायचंय? धापा टाकत बंटी बोलला आणि सगळे हसू लागले. अरे बंटी, आजचा पिरियड एवढाच होता. आणि हो, मी पीटी बद्दल काही अनाउन्समेंट करू इच्छितो. आपण दर शनिवारी होणाऱ्या पीटी साठी 2 मॉनिटर निवडणार आहोत, जे सगळ्यांना पुढे उभं राहून गाईड करतील. सर, व्यायामाच्या तासाचाही मॉनिटर असतो? हो हो, का नाही. मी प्रत्येक पिरियड साठी मॉनिटर ठेवतो. आणि आपल्या पुढच्या पिरियडचे मॉनिटर आहेत गट्टू आणि चिंकी. पुढच्या शनिवारी पुढे उभं राहून सगळ्या मुलांना तुम्ही पीटीच्या मुवमेंट्स करून गाईड करायचं आहे. पण सर, आम्ही नीट करतोय ना? हो सर, कारण याआधी आम्ही नीट व्यायाम केलाच नाही. हो गट्टू चिंकी, मी तुमच्या दोघांना नीट बघितलं. तुम्ही दोघे चांगला व्यायाम करत होतात. त्यामुळे पुढच्या पिरियड साठी तुम्ही दोघं मॉनिटर. थँक्यू सो मच सर. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी पीटीचा खरा अर्थ ओळखू शकले आणि त्यांना पीटी पिरियडचे मॉनिटर बनवलं गेलं. पिकनिकची मस्ती. क्लासरूम मध्ये मुलं काय करतात? टीचर नसतील तेव्हा मस्ती करतात आणि टीचर असतात तेव्हा अभ्यास करतात. पण विचार करा, जर मुलं अभ्यासाला बोर झाली तर मग काय करायचं? बनी यार, हा टॉपिक समजाव ना मला. गट्टू प्लीज यार, आता नाही. कालपासून ट्युशनच्या एका प्रोजेक्टचा विचार करून थकलोय मी पूर्ण. तू अगदी बरोबर बोलतोस यार. मी पण ट्युशन स्कूल आणि स्कूल ट्युशन मध्येच अडकलो बे यार. ना खेळायला जाऊ शकत आहे आणि नाही कुठे फिरायला जाऊ शकत आहे. ही फक्त तुझीच नाही, अख्ख्या क्लासची अवस्था आहे. गट्टू बघ, सगळे किती प्रेशर मध्ये बसले. कोणी मस्ती करायच्या मूड मध्येच नाहीये. बघायचंय तुला? असं म्हणून बन्नीने चिंकीला आवाज दिला. ए चिंकी चिंकी, वेअर इज डकी? बन्नी प्लीज यार, आता नाही. बघितलंस गट्टू, चिंकीला तर भांडायचं सुद्धा नाहीये. गट्टूने काहीतरी विचार केला आणि उठून म्हणाला, कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला माहितीये की तुम्हाला वर्गातल्या 4 भिंतींमधनं बाहेर पडायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. हो गट्टू, त्याच्यासाठी काय करावं लागेल? क्लासची पिकनिक. तसंही कोरोनाच्या नंतर आपला वर्ग कुठे बाहेर नाही गेलाय. ये, पण मिश्रा सर नाही ऐकणार. त्यांना
तर पोर्शन कंप्लीट करायचंय. तुम्ही त्याची चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेच करा. गट्टूने सर्वांना प्लान सांगितला आणि मिश्रा सर वर्गामध्ये आले. वेलकम सर. थँक्स बाळानो. पण तुमच्या एनर्जीला काय झालंय? सॉरी सर, पण आम्हाला पण तुमची एनर्जी काही डाऊन वाटू लागलीये. रोज रोजचं तेच रुटीन. चला काही हरकत नाही, पुस्तकं काढा. आज आपल्याला पोएट्री शिकायची ना. मग सर कविता शिकवू लागले. चिमणीने चोचीतून आणला दाणा, दाणा चोचीतून खाली पडला. दाणा चोरायला पळाली मुलं, पण झाड बनून राहिला तो. बनी, बोल मला काय समजलंस? सर, दाण्यामध्ये ऍटिट्यूड होता. आणि हे ऐकताच सर्व वर्ग हसू लागला. अरे बापरे, फार बिकट परिस्थिती आहे. अरे बन्नी, जरा रील्स कमी बघत जा. चिंकी, तू सांग. सर, मी सांगू? ठीक आहे गट्टू, तू सांग. सर, चिमणीने कुठून तरी तिच्या बाळांसाठी दाणे, ज्याला आपण धान्य किंवा मग कोणतं तरी सीड म्हणतो, ते आणलं. पण अचानकपणे चिमणीची चोच उघडली आणि तो दाणा खाली पडू लागला. आमच्यासारखी मस्तीखोर मुलं त्या धान्याला कॅच करायला पळतच होतो, तेवढ्यात दाणा जमिनीवर पडला आणि त्या बीजाने एक झाड तयार झालं. मुलं दाण्या विसरली आणि झाडासोबत खेळू लागली. वा गट्टू, शाबास. बन्नी, तू का नाही सांगू शकलास? सर, बनी फक्त घरी कैद असतो. ट्युशनला जातो, एक्स्ट्रा क्लासेसला जातो, मोबाईल बघतो, मग तो नेचरला कसं बघू शकेल सर? वा गट्टू, काय आयडिया दिलीस. बाळांनो, तुमच्यासारखी माझी अवस्था झालीये. मीही बरेच दिवस झाले बाहेर जाऊन नेचरला भेटलो नाहीये. आपण एक काम करूया, ही कविता नेचर कडनंच ऐकूया की झाड कसं तयार होतं. पण सर, म्हणजे आपण काय करायचं? म्हणजे की आपण पिकनिकला जायचं. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी बसमध्ये बसून गट्टू चिंकीचा वर्ग पिकनिकला निघाला. शहराच्या बाहेर निसर्गाकडे कोणत्या तरी स्ट्रॉबेरीच्या शेतांमध्ये एक छोटासा पिकनिक स्पॉट होता. हिरवे हिरवे थंड थंड हवेचे मुलायम मुलायम डोंगर होते आणि चहूकडे मोकळा आसमंत. जमिनीवर पाय ठेवताच सर्व मुलांमध्ये एक्साइटमेंटचा संचार झाला. वाव, काय व्हिज्युअल आहे, काय दृश्य आहे. किती थंड थंड आणि फ्रेश वारा सुटलाय. असं वाटतंय की हा वारा मी पिऊन टाकावा. चिंकी, इथे मध्ये मध्ये हलका हलकासा पाऊस पण पडतो, त्यासाठी पण पोटामध्ये जागा ठेवा. मग काय, मिश्रा सरांनी जोरात शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकताच मुलं इकडे तिकडे पळू लागली. मखमली गवतामध्ये पडू लागले, सावरू लागले, उठू लागले, गाऊ लागले, नाचू लागले. वाऱ्या संगे गप्पा मारत एन्जॉय करू लागले. मुलांनो, मजा येते ना? हो सर, खूप मजा येते. तेव्हा हलकासा पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे सर्वजण जास्त मस्ती करू लागले. वाव सर, मी खिडकीच्या काचेमधून पाऊस खूप वेळा पाहिला होता. पण खरी मजा तर पावसामध्ये भिजण्यात आहे. तेव्हा गट्टूने पाहिलं की स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये एक शेतकरी उभा आहे आणि मुलांना बोलवत आहे. सर, असं वाटतंय की ते आपल्याला शेतामध्ये बोलवतायत. त्याच्यासाठी थँक्स मला म्हणा. मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचं अख्खं शेत बुक केलंय. चला एन्जॉय. मग मुलं स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये पोहोचली. रंगीबेरंगी, आकर्षक आणि ज्युसी स्ट्रॉबेरी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि प्लांट वरून एक एक स्ट्रॉबेरीज निघून त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागली. फ्रेश फ्लेवरची मजाच काही और असते. यानंतर सर्वजण खूप फिरले. मग सर्वांनी मिळून डोंगरावर काही फन गेम्स पण एन्जॉय केले. गट्टूने रेस मध्ये सर्वांना हरवलं. चिंकीने चिमणीचं एक सुंदर गाणं गायलं आणि बन्नीने गिटार वाजवली, ज्यावर गट्टूने डान्स केला. सर्वांनी टाळ्या वाजवून फंक्शनला खूप एन्जॉय केलं. चला आता सर्व आपण मिळून लंच करूया. मग सर्वांनी आपापले टिफिन्स उघडले. मिश्रा सरांचा टिफिन सर्वात लांब आणि सर्वांसाठी होता. मी सगळ्या 7 दिवसांच्या 7 भाज्या एकत्र आणल्यात. ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी खाऊन घ्या. गट्टू चिंकीने त्यांचा टिफिन सर्वांसोबत शेअर केला आणि मग लंच संपताच सर्वांनी तिथल्या मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ आराम केला आणि मग मिश्रा सर म्हणाले, मुलांनो, नेचरचं पुस्तक सर्वात मोठं असतं. ते आपल्याला अशा गोष्टी शिकवतं जे आपण 4 भिंतींमध्ये बसून नाही शिकू शकत.
आता त्या शेतकऱ्याने तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं की एका छोट्याशा दाण्यापासून त्याचं पीक बनण्यापर्यंत कसं तयार होतं. आपण अजूनही फिरूया आणि अजूनही जाणून घेऊया. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ती कोणती सर? नेचरचा सदैव सन्मान करा. गट्टूच्या सोबतच सर्व मुलांनीही मिश्रा सरांची ही गोष्ट मनोमन मान्य केली आणि अशा प्रकारे गट्टूच्या क्लासची पिकनिक फार सक्सेसफुल झाली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.